जय बाबा अवतार मेहर बाबा की जय. रेकॉर्डिंग चालूच करून देते, मग कधी कधी ऐन वेळेला चालू होत नाही. आणि आज चित्तरंजन गांगडे सर जे आहेत अकोल्याचे, त्यांना दिलंय, कारण माझे दात काढलेत वरचे 3. परवाच काढले, अजून ती जखम बनली नाही. ना तर ते गांगडे सर करतील, आणि तुम्हा लोकांना कधी वाटलं मध्ये काही तेही चांगलं सांगतात, तर तुम्ही सांगू शकता, हँड रेज करू शकता, विचारू शकता का बा हे सांगा परत, मग तेवढंच बोलेल. नववी म्हणे आज. नाही नाही, 8वी भूमिका आहे ताई आज. बरोबर आहे, 7वी भूमिका गेल्या वेळेला अर्धी झाली आहे, आली आता 8वी आहे. हा नाही, पण त्यातलं थोडं अजून एक मान शिल्लक आहे 7व्या भूमिकेचं. सॉरी, 7वी अवस्था. आणि 7वी अवस्था म्हणजे भूमिकांमधला ईश्वर. हा, तर मग ती आज 7वी अवस्थेचं एक मान करतील, मग 8वी अवस्था सुरू करतील. 8वी अवस्था म्हणजे गॉड रिअलायझेशन झालेली. जय बाबा अरुणाताई. 8वी अवस्था कमीच आहे त्याचं पण थोडं, मग त्यापुढे ते 9वी अवस्था सुरू करतील. नाही ना, 8वी अवस्था मला वाटतं मजहूब असेल. कोणाचा आवाज येऊ राहिला? हो, 8वी अवस्था मजहूब असेल. हो, आणि 9वी अवस्था मग गॉड रिअलाइज्ड पर्सनची असेल. हा, तेच 8वी अवस्था मजहूब, आणि म्हणजे मजहूब किंवा गॉड रिअलाइज झालेला, आणि 9वी अवस्था म्हणजे ती तुरिया अवस्था आहे, संधिस्थान, बका अवस्था. आणि 10वी अवस्था मग सद्गुरु अवतार, हे सगळे 10वी अवस्थेमध्ये येतात. सद्गुरु पण अवतार पण. तर आज 8वी 9वी होईल आणि 7वीचं एक पान होईल, एवढं होऊ शकतं आज. मग तुमचे प्रश्न असतील तर. अरे पण अच्छा, वेळ झालीये, तर आपण सुरू करून देऊ. 5:30 वाजले ना, आपण सुरू करून येऊ. गांगडे सर अजून का जॉईन नाही झाले माहित नाही, आज बाकीचेही लोक जॉईन नाही झाले, पण आपण वेळ झाली आहे तर आपल्या नेहमीच्या पद्धतीने सुरू करून येऊ, ते येत राहतील. मनीषे बाबा, तुम्ही आता जाऊ नका फिरायला, थोडं थांबा, कारण गांगडे सर जॉईनच झाले नाही. ते जर नाही जॉईन झाले तर तुम्हाला वाचायला लागेल, मग मला मदत होईल थोडी. प्लीज कम या, तयार ग्रुप पण सुरू करून. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर करून आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद देऊन आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं, व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. गॉड स्पीक्स ह्याचं मराठी भाषांतर ईश्वर वचन आपण वाचत आहोत, आणि त्याच्यामध्ये आपण आता शेवटचं प्रकरण जे आहे, ईश्वराच्या 10 अवस्था, 10 स्टेट्स ऑफ गॉड, जे अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि जे बाबांच्या सांगण्यावरनं एरेच काकांनी लिहिलेलं आहे. तर ते आपण बघत आहोत की ईश्वर खरा एकच आहे, आणि आपण जे काही बाकी रूप त्याची म्हणतो, त्या एकाच ईश्वराच्या वेगवेगळ्या अवस्था किंवा पैलू आहेत. आणि त्याच्यासाठी आपण गेल्या वेळेला बघितलं होतं उदाहरणादाखल, की कसं एखादं लहान बालक जन्माला आल्यानंतर
ते अगदी अभ्रक असतं, लहान बालक असतं आणि मग कसं हळूहळू त्याचं बालक होतं, लहान मूल होतं, शिशु, किशोर अवस्था, तारुण्य अवस्था, अशा जशा त्या एखाद्या जीवात्माच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत त्याप्रमाणे आपण एक कल्पना यावी की ह्या एकाच ईश्वराच्या 10 अवस्था आहेत. आणि थोडक्यामध्ये आज आपण बघूया पान नंबर 245 वर दिलंच होतं प्रकरणाच्या सुरुवातीला, ते एकदा रॅपअप करूया की पहिली अवस्था म्हणजे परात्पर अवस्थेतला ईश्वर किंवा बियॉन्ड गॉड स्टेट, जी अनंत पोकळी तिथे असते. दुसऱ्या अवस्थेतला ईश्वर म्हणजे, एक मिनिट हे जरा बंद करायला पाहिजे, परब्रह्म किंवा परमात्मा किंवा ईश्वर या दुसऱ्या अवस्थेच्या 3 उपअवस्था ABC आहेत. त्यात आणि अत्यंत मूळ अवस्था आणि ही मूळ अवस्था म्हटलेलं आहे. पहिली अवस्था ही अत्यंत मूळ अवस्था आणि दुसरी अवस्था ही मूळ अवस्था, यात फारसा फरक नाही असं बाबांनी सांगितलंय. आपण ज्याला ईश्वर समजतो तो म्हणजे ही दुसरी अवस्था. त्यातली ए अवस्था ही सगळ्या सृष्टीचं निर्माण, मायेचं निर्मिती किंवा ईश्वराच्या इतर अवस्थांना जन्म देणारी अवस्था ही 2A अवस्था आहे. 2B ही अवस्था आहे, त्याच्यामध्ये अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद. आता तिथे तो समजतो की 2A मध्ये तो अजूनही अचेत आहे, त्याला चैतन्य नाही, कॉन्शियसनेस नाही. पण 2B मध्ये त्याला कॉन्शियसनेस असला, ते त्रिगुणांचा पैलूंचा तो आनंद घेत असला तरी पण मायेचं भान नसतं. पण C अवस्था ही परिपूर्ण पूर्णत्व आहे. ईश्वर हा अवस्थेतला ईश्वर हा ज्याला सद्गुरु जो आहे तोही या अवस्थेत असतो, अवतार जो आहे तोही या अवस्थेत असतो. ही ती तिसरी C अवस्था. त्यानंतर तिसरी अवस्था ईश्वराची ही सृष्टीचा निर्माण करता, रक्षण करता आणि संहार करता, ब्रह्मा विष्णू महेश. चौथी अवस्था म्हणजे ईश्वर शरीरधारी आत्मा. आणि तिथे आपण बघितलं की त्याला उत्क्रांती नाही, सूक्ष्माती सूक्ष्म आहे. त्याच्यामध्ये आणि जीवात्मामध्ये हाच महत्वाचा फरक आहे, म्हणून ती अवस्था निर्माण एक वेगळी झालेली आहे. त्या पुढची अवस्था म्हणजे उत्क्रांतीच्या स्थितीतील आत्मा, म्हणजे पाषाण योनी ते मनुष्य योनीपर्यंतचा आत्मा, त्या स्थितीतला आत्मा, त्या स्थितीतला ईश्वर. पुढची स्थिती आहे मानव योनीतील आत्मा. ही ईश्वराची 6वी अवस्था आहे की तो पुनर्जन्माच्या अवस्थेतील आहे. त्याच्या पुढची ईश्वराची अवस्था ही 7वी अवस्था. ही 7 भूमिकांमधील जो माणूस आहे तो आत्मा आहे, ती ईश्वराची 7वी अवस्था आहे. ईश्वराची 8वी अवस्था म्हणजे दिव्यत्वाने निमग्न, म्हणजे इथे त्याला ईश्वर साक्षात्कार झालेला आहे किंवा मजहूब वगैरे जे असतात अशा अवस्थेतील ही 8वी अवस्था आहे. 9व्या अवस्थेतील ईश्वर हा शरीरावस्थेतील मुक्तात्मा आहे. तिथे तुरीय अवस्था वगैरे तिथे आपण बघणार आहोत, ब्रह्मीभूत, जीवनमुक्त वगैरे. आणि 10वी अवस्था म्हणजे परिपूर्ण अवस्था किंवा नरनारायण अवस्थेतील मॅन टू गॉड आणि गॉड टू मॅन, अवतार सुद्धा या अवस्थेतच राहून कार्य करतो. तर आता आपण मागच्या वेळेला पेज नंबर 276 चित्तरंजन गांगडे सर जॉईन झाले आहेत असं मी गृहीत धरते. त्यांना आज दिलेली आहे जबाबदारी. 276 पानावर आपण आहोत. ईश्वराची 7वी अवस्था आपण गेल्या वेळेला एक पान संपवलं, तर ते अर्ध राहिलेलं जे ईश्वराची 7वी अवस्था म्हणजेच कोणती की भूमिकांमधील मनुष्य. सर वाचतील पण आणि एक्सप्लेन पण करतील. माझे दात काढलेले आहेत, सर जॉईन नाही झाले म्हणून मी सुरुवात जस्ट केली, कारण वेळेवर सुरू व्हायला पाहिजे म्हणून. ताई कुठला पॅराग्राफ कुठला? पेज नंबर 276. मी काही सुरुवात नाही केलेली, हे प्रास्ताविक फक्त तुम्ही दिसला नाहीत ना म्हणून सुरू केलेलं. तुम्ही आता पेज नंबर 276 वर जे आध्यात्मिक मार्गावर प्रविष्ट होतात, म्हणजे वाचनाला सुरुवात केली नाहीये, तर तिथून तुम्ही सुरुवात कराल आणि मग काही गरज वाटली तर मी आहेच आहे
तुम्हालाही सांगते आणि लोकांनाही सांगते. अवतार मेहेर बाबा बाबा की जय, जय बाबा. जय मेहर बाबा. आणि काय ना, अजून पेन आहे, जखम भरली नाही, सूजही बरं. आहे, बोलायलाही त्रास होतो. जय बाबा. जे आणि सरांचे आध्यात्मिक आभार की ते मदतीला धावून आले बाबांच्या कामासाठी, म्हणून जय बाबा. जे आध्यात्मिक मार्गावर प्रविष्ट होतात व सद्गुरूच्या मदतीशिवाय मार्गक्रमण करतात, ते मार्गावरील दृश्यांचा व झगमगाटाचा ब्रॅकेटमध्ये इल्युमिनेशन्स गुंता पाहून हरविली जातात व त्यातून त्यांना मुक्त होण्याने अवसर फारच कमी किंबहुना मुळीच मिळत नाही. मुक्त होण्याचे अवसर फारच कमी किंबहुना मुळीच मिळत नाही. त्यांची अवस्था शाळेत जाणाऱ्या व बाजारातील विलोभनीय दृश्य व आकर्षणे पाहणाऱ्या लहान मुलांसारखी होते. म्हणजे बाबांना असं म्हणायचं की जे सद्गुरूच्या विना मदतीने जो मार्ग पथिक जो मार्ग क्रमण करायला जातो समोर, तर स्टेशन टू स्टेशन जाताना मध्ये जे त्यांना भरपूर प्रकारचे जे आहेत झगमगाट दृश्य, असं जसं बाबाने एक्झाम्पल दिलं की बाजारात जर बाजार लागला असेल तर आपण बाजारामध्ये विलोभनीय दृश्य आकर्षणे आपल्याला दिसतात, त्याकडे ते अट्रॅक्ट होतात आणि मग मुख्य त्यांचा जो प्रवास आहे, मुख्य मार्ग आहे, यापासून त्या डिट्रॅक्ट होण्याचा म्हणजे बाजूला होण्याचा आणि त्याच्यामध्ये गुंतून राहण्याचा धोका हा असतो, असं बाबांनी सांगितलं. आध्यात्मिक मार्गावरील मोहजाल इतके मोठे व आकर्षणे इतकी तीव्र असतात की प्रवासातील सुरुवातीच्या टप्प्यावर यात्रींना ईश्वर साक्षात्काराची भ्रामक संवेदना होते. म्हणजे हे जे आकर्षण इतकं तीव्र असतं की हे आकर्षण पाहून जो साधक आहे किंवा पथिक आहे त्याला अशी संवेदना होते, आणि जी खोटी संवेदना असते त्याला हे सगळं भ्रामक बघून, ते एन्जॉयमेंट एन्चांटमेंट बघून त्याला ईश्वर साक्षात्काराची भ्रामक संवेदना, ज्याला काय म्हणतो आपण, म्हणजे सुडो सेन्स म्हटलं बाबांनी, भ्रामक संवेदना होते व सद्गुरूच्या सहाय्याशिवाय त्यातून बाहेर पडण्याची शक्यता नसते. सद्गुरूची जर हेल्प मिळाली तो लवकर त्यातून त्याला बाहेर काढतो, या एन्चांटमेंट मधून, या सगळ्या ज्याच्यामध्ये तो गुरफटलाय त्यातून त्याला बाहेर काढतो. सूक्ष्म भुवनातील अनेक उन्नतावस्थेतील यात्री समजू लागतात की त्यांना जन्म मृत्यूपासून मुक्ती मिळालेली आहे. आणि बरेच जे यात्री याच्यामध्ये जे आहे त्यांना असं वाटतं की वा या एन्चांटमेंट मध्ये आपण इन्व्हॉल्व्ह झालो आणि त्याच्यामुळे जसं की आपल्याला जन्म मरणापासून या रिइन्कार्नेशन मुक्तीच मिळालेली आहे, असा त्यांचा खोटा समज होतो. जरी वस्तुस्थिती अशी नसते. हे भ्रमजाल म्हणजे हे सगळं इमॅजिनेशन आहे. हे भ्रमजाल चेतनेच्या आत्मानुवर्ती उत्क्रांतीच्या 6व्या भूमिकेपर्यंत राहते, परंतु हे 3ऱ्या व 4थ्या भूमिकांच्या दरम्यान अत्यंत स्पष्ट असते. इनफॅक्ट 6वी भूमिका सुद्धा ही द्वैतातलीच भूमिका आहे. त्यामुळे भ्रमजाल जे आहे ते 6व्या भूमिकेपर्यंत आहेतच. पण बाबांनी स्पष्ट केलं की चेतनेची जी 3री आणि 4थी भूमिका आहे याच्यामध्ये अत्यंत स्पष्ट असतं भ्रमजाल, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याचे जास्त चान्सेस असते पथिकाचे. चेतनेची 4थी भूमिका यात्रीच्या मार्गावरील अत्यंत धोकादायक स्थिती होय, कारण या स्थितीत सूक्ष्म भुवनाच्या अपरिमित प्राणशक्तीच्या सर्व शक्तीवर त्याचे सरळ स्वामित्व असते. म्हणजे जो 4th प्लेन वरचा जो आहे, आपण त्याला योग म्हणा किंवा साधक आहे, जो पथिक आहे, त्याला ते इतक्या पॉवर्स मिळतात कारण ते एनर्जीचं डोमेन आहे, शक्तीचं डोमेन आहे. तो हायएस्ट एनर्जी, हायएस्ट पॉवर्स, सर्व शक्ती ह्या 4th प्लेन वरच्या योगीला येतात. त्याच्यामुळे तो त्याचा स्वामी असतो पूर्ण, या त्याला ज्या शक्ती मिळाल्या त्याचा, त्या एनर्जीचा तो स्वामी असतो. तो पाहिजे तसा त्याचा वापर करू शकतो, त्याचा यूज पण करू शकतो चांगल्या कामासाठी, मिसयूज पण करू शकतो वाईट कामासाठी. ह्या शक्तीचा गैरवापर म्हणजे आत्म्याच्या चेतनेचे अधःपतन व विघटन होय. जर त्याचा त्यांनी मिसयूज केला या पॉवर्सचा, ज्याला ज्या अनंत शक्तीच्या मिळालेल्या, अफाट शक्तीच्या हाती आलेल्या, जर त्याचा त्यांनी मिसयूज, त्याचा गैरवापर केला तर त्याचं अधःपतन हे ठरलेलं आहे. अधःपतन विघटन होय. जरी हे मूलभूत तथ्य
एकदा प्राप्त केलेली चेतना कधीच हरवली जात नाही. असले तरी या नियमाला अपवाद चौथ्या भूमिकेवर प्राप्त केलेल्या चेतनेच्या बऱ्याच विघटन संभाव्यतेवर राहू शकतो. बाबांनी सांगितले एकदा तुम्ही जी चेतना प्राप्त केलेली आहे तर तुम्ही समोर नेहमी समोर जाता. तुम्ही मध्ये कधी बॅक नाही येत. तुमचं म्हणजे तुम्ही मागे नाही सरकत. तुम्ही जे ज्याला कॉन्शियसनेसची चेतनेची मिळवलेली आहे समोर समोर सरकत जो आपण गेलेलो आहोत. परंतु ह्या चौथ्या भूमिकेवर जर त्याचा मिसयूज केला तर ही एक एक्सेप्शन आहे. हा एक एक्सेप्शनल केस ज्याला म्हणतो आपण, अपवाद आहे. या चौथ्या भूमिकेवर जर मिसयूज केला गेला योग्याकडनं त्याच्या पॉवरचा तर तो सरळ खाली येऊन स्टोन मध्ये दगडामध्ये तो डायरेक्टली जातो. हे बाबांनी सांगितलेलंच आहे. ती कधीच जात नसली तरी तिचे विघटन पाषाण योनीच्या चेतनेपर्यंत पाठीमागे जाते. स्पष्ट बाबांनी सांगितले आहे की डायरेक्टली तो पाषाण योनीमध्ये जाऊन पडतो जर त्याचा त्यांनी मिसयूज म्हणजे गैरवापर त्याच्या अधिकाराचा किंवा शक्तीचा केला तर. नंतर चेतनेच्या समग्र प्रक्रियेची पुनरावृत्ती परत पूर्ण चेतना व मानवी रूप प्राप्त करण्यासाठी करावी लागेल. आणि नंतर त्याला पूर्ण जो कोर्स आहे इन्व्होल्युशन ऑफ कॉन्शियसनेस ज्याला म्हणतो की आणि नंतर म्हणजे मानवी स्थितीपर्यंत त्याला पूर्ण या पूर्ण प्रोसेस मधनं त्याला जावं लागतं. पाषाणापासून सगळे त्याला नंतर मेटल्स, वनस्पती, किडे पासून सगळं जलचर, प्राणी आणि मानवापर्यंत पूर्ण हा त्याला प्रवास परत करावा लागतो. यानंतर पुढचा पॅरेग्राफ आहे. अशा प्रकारे चौथ्या भूमिकेपासून आध्यात्मिक यात्रीचे सिद्धीच्या गैर किंवा चुकीचा वापर केल्यामुळे एकतर अधपतन होते किंवा त्याच्या चेतनेच्या पुढील आत्मानुवर्ती उत्क्रांतीमुळे तो पाचव्या भूमिकेच्या चेतनेवर प्रगत होतो. म्हणजे फोर्थ प्लेनवर जे आहे चौथ्या दोन, एक तर त्यांनी मिसयूज केला तर त्याचं सरळ विघटन होऊन तो खाली डिसइंटिग्रेशन ऑफ कॉन्शियसनेस ज्याला म्हणतात की त्याची चेतना एकदम खाली दगडाच्या फॉर्म मध्ये जाते. किंवा जर त्यांनी चांगला उपयोग केला किंवा जर त्यांनी तर तो पुढे प्रगत होतो पाचव्या भूमिकेपर्यंत. पाचव्या भूमिकेच्या चेतनेवर प्रगत होतो व मनोभवनाचा किंवा जगताचा अनुभव प्राप्त करतो. म्हणजे चौथ्या प्लेन जर त्यांनी क्रॉस केली आणि त्याला मिसयूज पासून जर रोखलं गेलं, बऱ्याचदा इव्हन जे वरच्या भूमिकेवरचे आहेत ते पण त्याला कंट्रोल करतात. पाचव्या आणि सहाव्या भूमिकेवरचे जे साधक आहेत ते पण त्याला कंट्रोल करतात. आणि इव्हन याच्यामध्ये सद्गुरू सुद्धा कंट्रोल करतो की त्याचा मिसयूज होण्यापासून टाळतो. तर अशाला तर त्याचं सहाय्य लागलं, सद्गुरूचं जर सहाय्य मिळालं तो त्याचा प्रवास पुढे पाचव्या प्लेन पर्यंत जी मनोभवनाची पाचवी आणि सहावी या दोन भूमिका मनोभवनात येतात. तर तो त्याचा पाचव्या याच्यामध्ये तो समोर जाऊन त्याचा अनुभव प्राप्त करतो. चौथी भूमिका ओलांडणे व पाचव्या भूमिकेत पदन्यास करणे याचा अर्थ होईल दिव्य द्वाराचे समीपत्व प्राप्त करणे. म्हणजे ज्याला आपण तो अप्रोच टू द डिव्हाइन गेट ज्याला म्हटलेलं आहे की म्हणजे दैवी द्वाराकडे त्याची वाटचाल समोर होईल असं बाबांनी इथे म्हटलंय. दिव्य द्वाराचे समीपत्व प्राप्त करतो म्हणजे अप्रोच टू द डिव्हाइन गेट. सहाव्या भूमिकेत यात्री ईश्वराला समक्ष पाहतो. हे पाहणे मनचक्षुद्वारा असते जेव्हा आत्मा त्याचे तादात्म्य मन शरीराशी करतो. आता पाचवी आणि सहावी भूमिका जेव्हा तो सहाव्या भूमिकेत जातो प्रत्यक्ष ईश्वराला तो प्रत्येक ठिकाणी बघतो. आता ते बघणं म्हणजे आपल्या ह्या साध्या डोळ्यांनी नव्हे तर हे भ्रुकुटी मध्यामध्ये जो आपला तिसरा डोळा असतो ज्याला मनचक्षुद्वारा मनचक्षु म्हटलेला आहे. या मेंटल या तिसऱ्या डोळ्यातून या नेत्रातून तो बघतो ईश्वराला. प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्टीत तो ईश्वराला बघतो. आणि तो तादात्म्य सुद्धा त्याचा आपलं जे आहे सहचर्य तो मेंटल बॉडीशी करतो. कारण तो मेंटल वर्ल्ड या त्यांनी हे जे आधीचं ग्रॉस वर्ल्ड क्रॉस केलं, सूक्ष्म जगत क्रॉस केलं आणि तो आता या मनोजगतामध्ये आल्या असल्यामुळे तो या शरीराच्या माध्यमातून तो मनोजगताला बघतो. जरी यात्री त्याच्या चेतनेच्या आत्मानुवर्ती उत्क्रांतीच्या सहाव्या भूमिकेत ईश्वराला समोरासमोर पाहत असला तरी द्वंद्वाच्या ताकदीवर त्याने मात केलेली नसते. कारण पाहण्याच्या द्वारा द्रष्टा व दृश्य याच्यात अजूनही भिन्नता असते. म्हणजे जरी तो सहाव्या भूमिकेत पोहोचला
तरी 6व्या भूमिकेपर्यंत द्वैत हे आहेच. शेवटी ते भ्रमच आहे, शेवटी ते इमॅजिनेशनच आहे आणि ते स्वप्नच आहे. 6व्या भूमिकेपर्यंत द्वैतातच आहे, तो इमॅजिनेशन मध्येच आहे. त्यांनी त्याच्यावर काही मात केलेली नाहीये आणि तो ईश्वराला बघतो, पण ईश्वर वेगळा आणि मी वेगळा हा जो भाग आहे हा शेवटपर्यंत 6व्या भूमिकेपर्यंत राहतोच. तो म्हणजे त्याच्यामध्ये भिन्नता आहेच, मी वेगळा आणि ईश्वर वेगळा. यात्रीने मायेचे क्षेत्र पार करताच भूमिकांवरील कल्पना समाप्त व तो यात्री चेतनेच्या आत्मानुवर्ती उत्क्रमित 7व्या भूमिकेत सत्याच्या क्षेत्रात प्रविष्ट होतो. आता 6वी भूमिका पर्यंत ह्या सगळ्या कल्पनाचं गोष्ट आपल्या इमॅजिनेशनचं आपलं सगळं स्वप्नच असतं आत्म्याचं 6व्या भूमिकेपर्यंत, जरी ती मनोजगताची. 7व्या याला बाबांनी म्हटलं रिअल ऑफ रियालिटी, म्हणजे सत्याचा प्रदेश, तो सत्याचा जो क्षेत्र आहे ते आहे 7वं 7th प्लेन, 7वी भूमिका. तर जेव्हा तो 7व्या भूमिकेत प्रविष्ट होतो, तो सत्याच्या क्षेत्राचा तो रियालिटी मध्ये जातो. म्हणजे जे ब्रह्म आपण सत्य आहे, बाकी सगळं भ्रम आहे म्हणतो, तर ते त्या सत्याच्या प्रदेशात त्याची एंट्री होते. जेथे तो संस्काराच्या सर्व लवलेशांपासून ट्रेसेस निर्विपातपणे मुक्त असतो. कुठल्याही प्रकारचे संस्कार त्याच्यामध्ये शिल्लक नाही. नॉट इव्हन ट्रेसेस, म्हणजे त्याचा साधा लवलेशही शिल्लक नाही. जोपर्यंत पूर्ण संस्कार रहित आत्मा होत नाही तोपर्यंत तो स्वतःला बघत, म्हणजे 7th स्टेजला 7व्या भूमिकेवर तो ईश्वराशी एक कधीच होत नाही, जोपर्यंत त्याचे सगळे संस्कार आहे, पूर्ण संस्कार त्याला संपवावेच लागतात. 7व्या भूमिकेची चेतना पूर्ण तद्वतच परिपक्व असते. म्हणजे चेतना जी आहे माणसाची पूर्ण मॅच्युअर परिपक्व झालेली असते आणि पूर्ण झाली असते, पूर्ण तद्वतच परिपक्व असते. व ती संस्काराचा ठसा न उमटलेली चेतना असते. म्हणजे जो कॉन्शियसनेस आहे, जी चेतना आहे, त्याच्यावर कुठलेही संस्काराचा ठसा नाही. जर संस्काराचा ठसा असला तर तो 7th प्लेन पर्यंत जाऊ शकत नाही. जोपर्यंत पूर्ण संस्कार क्लिअर होत नाही त्याचे, तोपर्यंत तो 7व्या भूमिकेत पोहोचू शकत नाही. संस्काराचा ठसा न उमटलेली चेतना असते, जी आत्म्याचे त्याच्या स्वतःशी तादात्म्य करते. आणि सगळे संस्कार जेव्हा आत्मा मुक्त होतो तेव्हा तो स्वशी तादात्म्य पाहतो. आत्म्याला नंतर शाश्वत अस्तित्वाची ईश्वर म्हणून संवेदना व अनुभूती होते. आणि मग अशा आत्म्याला अहम ब्रह्मास्मी अवस्था ज्याला आपण म्हणतो, त्याला त्याची अनुभूती येते, त्याला त्याचा अनुभव येतो. ही 7वी अवस्था. कोणत्याही बुडबुड्या विना असलेला, म्हणजे मायेच्या अज्ञानाचे रूप. जसं बुडबुडा म्हटलं की सोल आहे, जसं एक थेंब म्हटलं होता, थेंबाच्या भोवती आवरण म्हणजे बुडबुडा. म्हणजे मग जो सोल जो ज्याचा प्रवास सुरू झाला, तर हा बुडबुड्याच्या जो असतो, म्हणजे त्या बाबांनी त्याचं एक्झाम्पल दिलं, म्हणजे उदाहरणार्थ दिलं होतं की थेंबाच्या भोवती जो बुडबुडा निर्माण झाला, तो बुडबुडा पूर्ण निघून गेला. म्हणजे ते अज्ञानाचे रूप निघून गेलं. आणि म्हणजे प्युअर थेंब जो राहिला, थेंब म्हणजे आत्मा अपरिमित महासागरात स्वतः महासागर म्हणूनच, म्हणजे परमात्मा म्हणून त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा अनुभव घेतो. मग ही स्थिती म्हणजे त्याचा तो पूर्ण बुडबुड्याचं आवरण निघून गेलं, प्युअर सोल फॉर्म, ज्याला बाबांनी थेंब पण म्हटलेला आहे, तो त्याचं जे शाश्वत अस्तित्व आहे, एटर्नल एक्झिस्टन्स, परमात्मा म्हणून तो त्याचा अनुभव 7व्या भूमिकेवर घेतो. पुढील अवस्था आहे. काही सांगायचंय तुम्हाला? जय बाबा. जय बाबा. ते नाही, व्यवस्थित सांगून झालं. जे सुरुवातीला आपण बघितलं की सुरुवातच आजच्या याची अशी होती की सद्गुरूच्या मदतीशिवाय जर त्याचा प्रवास असेल तर तो भरकटण्याची संभावना असते. जर सद्गुरूची त्याला मदत असेल तर जसं क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बाबांनी हे खूप विस्ताराने सांगितलेलं आहे की प्रत्येक भूमिकेचं स्वतःचं आसमान असतं. 7 आसमान हे बाबांनी तिथे सांगितलेलं आहे. प्रत्येक भूमिकेसोबत काय काय प्रलोभन येतात, की पहिल्या भूमिकेत काय होतं, दुसरी भूमिका म्हणजे देवलोक आणि इंद्रलोक आहे. आणि त्या आसमानकडे, त्या भूमिकेच्या त्या प्रलोभनांकडे जर तुम्ही आकृष्ट झालात तर तुमचा प्रवास आयदर तिथे थांबतो, संपतो, अडकतो.
जर तुम्ही सद्गुरूची सहायतेने गेलात तर सद्गुरू तुम्हाला ह्या मोहजाळामध्ये फसू देत नाही. तो तुम्हाला तिकडे भरकटण्यापासून थांबवतो. तिथे बाबांनी हे उदाहरण दिलं होतं की प्रत्येक भूमिका म्हणजे एक स्टेशन आहे आणि एक त्याचा आसमान हे त्या स्टेशन जवळचं शहर आहे. आता पुढच्या गाडीला वेळ आहे, चला जरा ह्या शहरात फेरफटका मारू म्हणून तुम्ही गेलात तर आयदर तुमची पुढची ट्रेन चुकेल, तुम्ही त्याच मोहजाळात अडकाल. म्हणून त्या ज्या सिद्धी प्राप्त होतात प्रत्येक भूमिकेत, जसं तिसऱ्या भूमिकेत अजून उच्च शक्ती मिळतात, चौथ्या भूमिकेत तर महत्तर अमर्याद शक्ती जितक्या आहेत त्या सगळ्या मिळतात. तर त्यांचा दुरुपयोग करण्यापासून तुम्हाला, आणि जर तसं झालं आणि तुम्ही सद्गुरूच्या मदतीशिवाय असाल आणि या भूमिकांमध्ये कुठेतरी मध्ये तुमचा देह टाकला गेला, मृत्यू झाला, तर तुमचा प्रवास पुन्हा पहिल्यापासून सुरू होतो. पण सद्गुरूच्या मदतीने जात असाल तर तुम्ही जिथे मृत्यू झाला तिथून पासून पुढे सुरुवात होती. हे सगळं बारकावे त्यांनी तिथे क्रिएशन अँड कॉलेजमध्ये बाबांनी सांगितलेले आहे. आणि भूमिका जरी असल्या तरी बाबा सांगतात त्या ईश्वर साक्षात्काराप्रत नेण्यास सहाय्यकारी असतात, म्हणून त्यांचं महत्व आहे. पण वास्तविक या सगळ्या भूमिका सुद्धा आफ्टर ऑल मायेच्याच साम्राज्यात आहे, भ्रमाच्या साम्राज्यात आहे. तेही कल्पनेचंच क्षेत्र आहे. म्हणून तिथे फार महत्वाचा शब्द त्याने भ्रामक संवेदना, स्युडो सेन्स म्हणून वापरलेला आहे. आणि दिव्य द्वाराचे समीपत्व प्राप्त करणं म्हणजे ईश्वर साक्षात्काराच्या अगदी द्वारामध्ये तो उभा आहे. सहावी भूमिका म्हणजे हे सांगितलेलं आहे. आणि तो जो द्रष्टा आणि दृश्य म्हटलंय म्हणजे द्वैत कायम आहे, भिन्नत्व कायम आहे तिथे. कारण सहाव्या भूमिकेत आता जसं आपल्याला म्हणतो मी म्हणजे हे शरीर, तसं तो सहाव्या भूमिकेतला साधक म्हणतो मी म्हणजे मन. तिथे मनाचा तो स्वामी असतो, पण तो स्वतःला, त्याला स्थूलाचं भान नसतं, सूक्ष्माचं भान नसतं, फक्त मनोजगताचं आणि मनोशरीराचं भान असतं. आणि तिथे मनाशी तो तादात्म्य पावलेला असतो आणि तो समजतो मी म्हणजे हे मन. आणि अशा पद्धतीने त्याचं ती मायेचं क्षेत्र एकदा पार केलं, द्वैताचं क्षेत्र पार केलं, मायेचं क्षेत्र कल्पनेचं, तर कल्पना संपुष्टात येते आणि मग तो अद्वैतात विलीन होतो, म्हणजे ईश्वर साक्षात्कार त्याला होतो. मेहर प्रसाद निमजेंचा हँड रेज आहे, काही विचारायचंय का तुम्हाला? जय बाबा. जय बाबा, जय बाबा. ही चौथी भूमिका म्हणजे चेतनाचं हरेसमेंट होते. ज्यात काही कृती गेलं तर पाषाणमध्ये जाते. अजून एक अवस्था आहे ज्याच्यामध्ये चेतनाच्या अधोपण होते. ती अवस्था मला लक्षात नाही, अपाचेतन मध्ये त्यांनी सांगितले असे कोणी कृत्य करतात की त्यांना ते पाषाणमध्ये जातात. आता चौथी भूमिकामध्ये काही असे कार्य करतात त्याच्यामुळे पाषाणमध्ये जातात. पण ती पण एक अवस्था आहे, ती मला समजत नाही ती कोणती अवस्था. अधूपण होतं, अधूपण होतं. जय बाबा. मेहर प्रसाद सर, तुम्ही काही बोलू इच्छिता याच्यावर? नाही, अधोपतन नाही, ते अधपतन. अधपतन म्हणजे खाली जाणे असं आहे. अधपतन होते म्हणजे त्याला एकदम खालच्या स्तरावर तो जातो पाषाणाच्या. अधुपतन नाही आहे ते, अधपतन आहे. अधपतन पण ते भूमिकावर नाही राहतो, जो पर्सन राहतो भूमिकावर नाही राहत. हा, म्हणजे तो चौथ्या भूमिकेचा त्यांनी गैरवापर केला पॉवर्सचा, शक्तीचा, तर त्याचं अधपतन एकदम खालच्या स्टेजला तो जातो, पाषाण योनीमध्ये त्याला जावं लागतं. नहीं, मैं फोर्थ स्टेज की बात नहीं कर रहा. फोर्थ स्टेज के जो प्लेन में रहता वो पर्सन की बात नहीं करता. नॉर्मल पर्सन क्या मैं समझ गई मेहर प्रसाद, आपकी बात को समझ गई. तुम्ही जो दाखला देताय अपार चैतन्याचा, असं दुसरीकडे कुठेही बाबांनी म्हटलेलं नाहीये. आणि क्रिएशन अँड कॉजेस मध्ये आपण हे खूप छान समजून घेतलेलं आहे की त्या चौथ्या भूमिकेत गैरवापर केल्यावर तो एकदम पाषाण योनीपर्यंतच का, मध्ये कुठल्या योनीपर्यंत का नाही, किंवा गैरवापर केला म्हणून त्याला ही शिक्षा म्हणून त्याचं अधःपतन होत नाही. तर आपण तिथे, तुम्हाला आठवत असेल की सपोज सगळी तुमच्याकडे संपत्ती आहे आणि तो उधळून दिला तर तुमच्याकडे काय राहणार? काही राहणार नाही. त्याप्रमाणे चौथ्या भूमिकेत ह्या अमर्याद शक्ती म्हणजे एक प्रकारचा खजिना आहे आध्यात्मिक त्याच्याकडे, आणि त्याचा दुरुपयोग करतो म्हणजे काय, त्या
शक्तींचा तो वापर करतो. बरं, चांगल्या कारणासाठी करत नाही, तो गैरवापर करतो, स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. म्हणजे त्या शक्ती तो खर्च करतो. आता समजा 100 रुपये तुमच्याकडे आहेत, तुम्ही त्याच्यातनं काही भाजी घेतली, फळं घेतली, म्हणजे तुम्ही खर्च केले, मग तुमच्याकडे काय राहिलं? शिल्लक काहीच नाही राहिलं. त्याचप्रमाणे चौथ्या भूमिकेत ह्या सगळ्या शक्ती तो उधळून देतो, खर्च करतो. मग त्याच्याकडे शक्ती शिल्लक राहत नाही, किंवा ती जी शक्ती किंवा चेतना इतकी कमी राहते, नाही के बराबर. नाही के बराबर कुठे असते? पाषाण योनीत असते. पाषाण योनीच्या आधी पण आहे आत्म्याचे जसं वायू आहे, पाणी आहे, धुलीकण, पण इथपर्यंत तो माघारी जात नाही, फक्त पाषाण योनीपर्यंत जातो. कारण तितकी अल्प चेतना, सूक्ष्म चेतना त्याच्यात शिल्लक राहते. जितकी शिल्लक राहते म्हणून तो पाषाण योनीपर्यंत खाली घसरतो. दुरुपयोग केला तर, जर त्यांनी डोकं वापरून सदुपयोग केला, इतरांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी आणि आध्यात्मिक हेतूनी जर त्यांचा वापर केला, तर त्याचं अधःपतन तर होतच नाही, पण त्याला 5व्या भूमिकेत न जाता डायरेक्ट तो 6व्या भूमिकेत जातो. म्हणजे एक त्याला कन्सेशन होतं, एक्झम्पशन सॉर्ट ऑफ. आपण उदाहरण घेतलं होतं की ती त्याला 5वी भूमिका टाळून डायरेक्ट तो 6व्या भूमिकेत सद्गुरू त्याला हाताला धरून घेऊन जातो, असं बाबांनी म्हटलेलं आहे. असं का? त्याचंही स्पष्टीकरण बाबांनी दिलं. हे ती शिक्षा नाही, हे बक्षीस नाही. असं का? कारण चौथ्या भूमिकेमध्ये अजून तो उंबरठ्यावर आहे, मनोजगत आणि सूक्ष्म जगताच्या. आता सूक्ष्म जगतामध्ये चौथ्या भूमिकेत त्याला प्रचंड शक्ती, तर अमर्याद, प्रचंड नाही अमर्याद, म्हणजे श्रीमान नाही, जेवढ्या मिळायच्या त्या सगळ्या शक्ती तिथे त्याला मिळाल्यात. ज्ञान अजून त्याचं अमर्याद नाहीये, कळलं ना? म्हणजे हे जे अमर्याद आनंद, अमर्याद शक्ती आणि अमर्याद ज्ञान, ते शेवटी 7व्या भूमिकेत मिळतं. अमर्याद ज्ञान तोपर्यंत नॉलेज कुठेही पिक्चर मध्ये नाहीये, ते शेवटी मिळतं. तर इथे त्याला ज्या अमर्याद शक्ती मिळाल्या, त्याला मोह होतो त्या वापरण्याचा. आता मोह का होतो? उंबरठ्यावर आहे, तिथून त्याला मनाचं जे अगाध दर्शन आहे ते आता तुम्हाला आम्हाला दर्शन होत नाही. आपण समुद्र बघितला तर कसं भांबावून जातो, सगळीकडे पाणीच पाणी, तसं त्याला सर्वत्र, जशी हवा सर्वत्र आहे तसं मन सर्वव्यापी आहे. आणि ते जे मनाचं सर्वव्यापित्व बघून तो भांबावून जातो. का? अजून त्याने मनाला जाणलेलं नाही, मनोजगतात त्यांनी प्रवेश केलेला नाही आणि मनोदेहाची अजून त्याला जाणीव भान आलेली नाही. अशा ह्याच्यात मग ते मन त्याच्यावर हावी होतं. अजून तो मनाचा स्वामी झाला नाही. 5व्या भूमिकेत तो मनाचा स्वामी होतो, पण 4थ्या भूमिकेत मन त्याला आकृष्ट करतं की त्या शक्तींना आम्हाला उपयोग कर, असं त्याच्यावर फोर्स टाकतो. आणि म्हणून बाबांनी हेही सांगितलं की जे काही असे खूप तप जप किंवा जबरदस्तीने जे मनावर नियंत्रण करतात किंवा जे योग वगैरे मार्गाने इथपर्यंत प्रवास करतात, त्यांच्या बाबतीत हे अधःपतन होण्याचा धोका जास्त असतो. बाबांनी हेही स्पष्ट केलं की ते योग मार्गाने त्यांनी बाबा नेहमी सांगतात बी नॅचरल. त्याचं हे कारण आहे, जबरदस्ती नका करू. रूट कॉज त्याचं नष्ट झालं पाहिजे, मनाच्या मोहाचं. जबरदस्ती जर तुम्ही मनावर नियंत्रण असावं, पण ते हळूहळू पद्धतीने. जबरदस्ती जर त्याचं त्याला सप्रेस तुम्ही जर केलं, त्याला एक छान शब्द आहे मराठीत, एनिवे, तर ते काय होतं, त्या सगळ्या सप्रेस केलेल्या, दडपलेल्या ज्या भावना, इच्छा असतात, त्या अशा वेळेला 4थ्या भूमिकेत उफाळून वर येतात आणि त्यामुळे त्याचा गैरउपयोग होण्याचा धोका जास्त असतो. आणि म्हणून तो पाषाण योनीपर्यंत. पण इतकी शक्ती असते की तो एक जग निर्माण करू शकतो किंवा नष्ट करू शकतो. पण असं करणं हे दैवी प्लॅनच्या विरुद्ध होतं. म्हणून त्यावेळेला तिथे त्या काळात जे कोणी सद्गुरू असतील, ते भले त्याचे गुरु नसू दे, जे कोणी 5 सद्गुरू असतील, ते त्याला असं करण्यापासून थांबवतात.
बाबांनी हेही सांगितलं की मोस्ट ऑफ द टाइम हे जे अशा प्रकारचे चमत्कार आहे, एखादं विश्व म्हणजे एकदम वैश्विक पद्धतीवर जर पातळीवर तो करू शकतो, पण ते करण्यापासून हे सद्गुरू त्याला वाचवतात मोस्ट ऑफ द टाइम. जर त्यांनी छोटे मोठे चमत्कार केले की कुणाला मृत माणसाला जिवंत करणं किंवा इतर काही त्याच्या कामुक भावना वगैरे तृप्तीसाठी काही उपयोग केला, तर तिथे कदाचित ते हस्तक्षेप करणार नाही आणि त्यावेळेला मग तो पाषाण योनीपर्यंत गडगडत खाली जाईल. पण जे मोठ्या प्रमाणाचे चमत्कार, आणि असंही मोस्ट ऑफ द टाइम जे 5 सद्गुरू असतात ते ज्याच्या कोणाच्या अखत्यारीत ते येतं ते त्याला असं करण्यापासून मोस्ट ऑफ द टाइम वाचवतात. 99.5% बाबा सांगतात. अगदी अपवादाने कधीतरी असं होतं. आता तुम्ही जे म्हणतात की अपार चैतन्यामध्ये असं म्हटलंय की आणखीन कुठल्या तरी भूमिकेत असं होतं, नाही. एकदा प्राप्त केलेली चेतना संपत कधीही नाही, कारण चेतना ऍक्च्युली प्राप्त केलेली नसतेच. आपल्याला मूळ हे समजून घ्यायला पाहिजे. कुठून आली चेतना? उगवली, मिळवली नाही. शेवटी जीवात्मा काय आहे? परमात्मा आहे. तेव्हा अनंत परमात्म्यातनं जो तो सूक्ष्म म्हणून आपण जी चौथी अवस्था बघितली, ईश्वर सूक्ष्म देहधारी आत्मा, तर तो सूक्ष्म देह धारण करतानाच तो आपल्या बरोबर ती चेतना परमात्म्याची घेऊनच आलेला आहे. ती कुठूनही येत नाही, कमावली जात नाही, मिळवली जात नाही. ती उपजत तो परमात्म्याचाच आहे, तो ईश्वरच आहे. देहधारी सूक्ष्म देहधारी आत्मा आहे म्हणजे ईश्वर आहे, म्हणजे त्याच्याकडे ऑलरेडी चेतना आहे, फक्त ती आता सूक्ष्माती सूक्ष्म झालेली आहे. कशामुळे? तो जो संस्कार होता कोहम, या संस्कारामुळे ती सूक्ष्म झालेली आहे. त्यामुळे ती चेतना नष्ट कधीही होत नाही, हे जे बाबा सांगतात त्याचं मूळ आपण समजावून घेतलं तर मग पुढे काही भ्रांती शिल्लक राहत नाही. क्लिअर? मेहर प्रसाद, ओके, थँक्यू. बलराज देशपांडे भाऊंचा हँड रेज आहे, बोला सर. यावर मी 2 उदाहरण देऊ सांगतोय की विश्वामित्र हे स्वतःच्या योगाच्या मार्गाने होते आणि जेव्हा ते त्या चौथ्या भूमिकेत गेले तर त्यांनी त्या नहुष राजाला हे करायला त्यांनी दुसरी सृष्टी निर्माण केली होती. तर त्याला वशिष्ठांनी रोखलं. नंतर ते एकदम पाषाण योनीला गेले नाही आणि पाषाण योनीला गेली ती अहिल्या, कारण की ते दोघे आध्यात्मिक ती पाषाणीला अहिल्या गेली आहे हे मध्ये सांगले. तर विश्वामित्राला वशिष्ठांनी वाचवलं आणि अहिल्याचा उद्धार रामाने केलेला आहे. हे ते त्यातली ते तुम्हाला ते 2 उदाहरण देतात. म्हणजे चेतनेपर्यंत पाषाण योनीच्या चेतनेपर्यंत जातो आणि मध्ये तू कुठे अडकू शकतो, विश्वामित्रासारखा मध्ये अडकू शकतो. म्हणजे एकदम पाषाण योनीला गेले नाही विश्वामित्र. विश्वामित्र चौथ्या पातळीवरून खालच्या पातळीवर आले, कारण त्यांनी दुसरी सृष्टी निर्माण केली. आणि नंतर जेव्हा त्यांनी वशिष्ठाकडे गेले, वशिष्ठांनी त्यांना तिथे रोखलं आणि नंतर त्यांना पूर्ण साक्षात दिला. तरी विश्वामित्र असं एक उदाहरण आहे की ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे सभा याच्यापर्यंत गेले होते. ठीक आहे, थँक्यू देशपांडे भाऊ. मागे पण याच्यावर मला वाटतं मागे पण चर्चा झालेली आहे, तुम्ही हे मागे पण सांगितलंय. सो लेट्स नाउ कॉन्सन्ट्रेट व्हॉट बाबा सेज. तरी पण गांगडे सरांचा यू कॅन टेक इट ऑल. आणि देशपांडे भाऊ काय काय म्हटले त्याच्यावर तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला, अन्यथा आपण पुढे चालू करू शकतो. जय बाबा. जय बाबा. ही ईश्वराची अवस्था आत्म्यासाठी भूमिकांद्वारा प्रदीर्घ क्रमविकास संघर्षाखेर पुनर्जन्म प्रक्रियाखेर व साक्षात्कार प्रक्रियाखेर सुचवते. म्हणजे ही जी 8वी अवस्था आहे ईश्वर, बरोबर आहे ना? इथपर्यंत आलो होतो ना ताई आपण? हो. ईश्वर दिव्यत्व बरोबर आहे ना? हो. आता ही थोडक्यात आपण आधीच समजून घेतलं ना, म्हणजे समजायला सोपं होईल. ही ईश्वराची 8वी अवस्था दुसरं तिसरं काही नसून गॉड रिअलाइज सोल किंवा मजो, म्हणजे मग समजायला जी 7वी भूमिका म्हणजे 8वी अवस्था आहे. सर याच्यामध्ये ही ईश्वराची अवस्था आत्म्यासाठी भूमिकांद्वारा प्रदीर्घ क्रमविकास संघर्षाखेर पुनर्जन्म प्रक्रियाखेर व साक्षात्कार प्रक्रियाखेर सुचवते. म्हणजे याच्यामध्ये सर्व झालं इव्होल्युशन, रिइन्कार्नेशन, इव्होल्युशन सगळ्या प्रोसेस नंतर
आपण याच्याकडे जातो. या ठिकाणी व्यक्तिगत आत्म्यासाठी अधिक उच्चतर अवस्था नाही की ज्याची तो इच्छा करू शकेल, कारण ईश्वरात विलीन होऊन म्हणजे ईश्वराशी एक होऊन लक्ष प्राप्त केलेले असते. म्हणजे ही जी अवस्था आहे ईश्वराशी एक होण्याची, ही हायएस्ट स्टेज आहे माणसासाठी, आणि हेच आपलं लक्ष आहे, लक्ष प्राप्त केलेले असते. या अवस्थेतील ईश्वर साक्षात्कार झालेल्या यात्रीला सुफी जगतात मज्जूब म्हणतात. वेदांती त्याला ब्रह्मीभूत संबोधितात. म्हणजे गॉड ही 7th स्टेज आहे, 7th प्लेनवर जो म्हणजे जे आपलं जे गोल आहे टू अचीव गॉडहूड, म्हणजे ईश्वरानुभूती जे मिळवणं, ती स्टेज म्हणजे मज्जूब स्टेज. आणि याला आपल्या वेदांतामध्ये ब्रह्मीभूत म्हणतात. मज्जूबला देह चेतना नसते व तिन्ही भुवनांची स्थूल, सूक्ष्म व मन चेतना नसते. नॉट बॉडी कॉन्शियस, म्हणजे त्याला स्वतःच्या शरीराची चेतना नसते. त्याचप्रमाणे तिन्ही गुणांची, स्थूल जगताची, सूक्ष्म जगताची, मनोजगताची कुठली त्याला चेतना नसते. तो फक्त आपल्या याच्यामध्ये डिव्हाइन ऍब्सॉर्ब असतो, ज्याला आपण डिव्हाइनली ऍब्सॉर्ब सोल, अगदी तो ईश्वरामध्ये निमग्न असतो. मज्जूबला देहचेतना नसते व तिन्ही भुवनांची स्थूल, सूक्ष्म व मनचेतना असते. तात्पर्य, या 8व्या अवस्थेत ईश्वर मज्जूब म्हणून त्याच्या स्वतःच्या अपरिमित त्रिगुण प्रकृतीचा म्हणजे अपरिमित शक्ती, अपरिमित ज्ञान व आनंद जाणीवपूर्वक अनुभव घेतो. परंतु या त्याच्या प्रकृतीच्या अपरिमित पैलूंचा उपयोग करीत नाही. स्पष्ट बाबांनी सांगितलंय की तो त्याचा या त्रिगुण जे आहे त्याचे अनंत ज्ञान, अनंत शक्ती, अनंत, याचा तो अनुभव घेऊ शकतो, पण याचा वापर तो करू शकत नाही. या पैलूंचा तो उपयोग इतरांसाठी करू शकत नाही. या 8व्या अवस्थेत ईश्वराची अचेतन अपरिमित अवस्था ए, म्हणजे जे आपण त्यांनी मला सांगितलं जे सेकंड अवस्था, ज्याच्यामध्ये ए, बी आणि सी चार्ट मध्ये दाखवलेला आहे. या 8व्या अवस्थेत ईश्वराची अचेतन अपरिमित अवस्था ए, म्हणजे त्याला चेतना असा परमात्मा, अचेतन परमात्मा, ईश्वराच्या अवस्था बी ची उच्चतम दिव्य चेतना न केवळ प्राप्त करते, परंतु या अवस्थेत ईश्वर त्याच्या स्वतःच्या अपरिमित सचेत अवस्थेच्या सत्यात दिव्यतः निमग्न होतो. या प्रकारे ईश्वराच्या अपरिमित सचेत अवस्था बीशी त्याच्या शाश्वत तादात्म्याचा अनुभव घेतो. म्हणजे 8वी जी अवस्था आहे, या 8व्या अवस्थेत ईश्वराची अचेतन अपरिमित ए, ह्याच्यानंतर जो बी अवस्थेमध्ये जातो, त्याची बी ही उच्चतम दिव्य चेतना तो प्राप्त करतो. ती सचेत अवस्था आहे, ज्याला म्हणजे कॉन्शियसली तो त्या अवस्थेचा अनुभव घेतो. म्हणून त्याला सचेत परमात्मा ही जी बी, ए, बी आणि सी, ए म्हणजे अनकॉन्शियस परमात्मा, बी म्हणजे कॉन्शियस परमात्मा, सचेत परमात्मा, या अवस्थेच्या अपरिमित सचेत अवस्थेत सत्यात दिव्यतः तो निमग्न होतो, याच्यामध्ये जातो. या प्रकारे ईश्वराच्या अपरिमित सचेत अवस्था बीशी त्याच्या शाश्वत तादात्म्याचा अनुभव घेतो. म्हणजे अवस्था जी बी आहे, जो कॉन्शियसली परमात्मा, जो परमात्म्याचा अनुभव घेतो, ती या तो त्या दिवशी तादात्म्य पावतो बी अवस्थेशी. यानंतर ईश्वराची ही 8वी अवस्था उच्चतम दिव्य चेतनेची आहे, जी अहदीय म्हणजे हालात ए मोहम्मदी, म्हणजे ही जी 8वी अवस्था आहे उच्च दिव्यतम चेतनेची अवस्था आहे, ज्याला हालात ए मोहम्मदी म्हणजे मोहम्मदाची जी अवस्था त्याला त्यांनी म्हटलंय हालात ए मोहम्मदी, म्हणजे मोहम्मदाची जी अवस्था होती, मोहम्मद पैगंबरची अवस्था, त्याला त्यांनी हालात ए मोहम्मदी म्हटलंय, अथवा विज्ञान आहे. सर्व ईश्वर साक्षात्कारित व्यक्ती मज्जुबे कामिल, म्हणजे ईश्वर साक्षात्कार व्यक्तीला मज्जुबे कामिल म्हटलेलं आहे, आणि ज्याला आपण ब्रह्मीभूत म्हणतो. सर्व ईश्वर साक्षात्कारित व्यक्ती मज्जुबे कामिल म्हणजे ब्रह्मीभूत, नंतर मज्जुब साली म्हणजे परमहंस, नंतर आजादे मुतलक
म्हणजे जीवनमुक्त, आणि कुतुब म्हणजे सद्गुरू, आणि रसूल म्हणजे अवतार. शरीर सोडल्यानंतर ईश्वराच्या परब्रह्म अवस्था बी मध्ये निवृत्त होतात, निघून जातात. बाबांनी अत्यंत स्पष्ट केलेलं आहे की हे सगळे ईश्वर साक्षात्कारित व्यक्ती, जे ब्रह्मीभूत असो, जीवनमुक्त असो, परमहंस असो, सद्गुरू असो, अवतार, शरीर सोडल्यानंतर ईश्वराच्या परब्रह्म अवस्था बी मध्ये निवृत्त होतात. आता आपल्याला हे माहिती आहे की आपण मजझूब म्हणजे ज्याला ब्रह्मीभूत म्हटलंय, परमहंस जे आहेत की तो पूर्ण पुरुष असतो, तो कधी मजझूब सालिक सारखा वागतो, आणि कधी तो क्रिएशनचा कॉन्शियस असतो, कधी स्वतःविषयी कॉन्शियस असतो. अशी त्या परमहंसाची ती अवस्था असते, म्हणजे परमहंस. आणि जीवनमुक्ताच्या बाबतीत बाबांनी म्हटलेलं आहे की तो आय एम गॉड स्टेजचा सुद्धा कॉन्शियस असतो, आणि कॉन्शियस ऑफ ड्युअलिटी, पण त्याला कुठली ड्युटी नसते जीवनमुक्ताला. असा हा जीवनमुक्त सुद्धा. आणि त्याच्यानंतर बाबांनी ते पुढे जे घेतलेलं आहे नाव, जीवनमुक्तानंतर म्हणजे आझादी मुतलक म्हणजे जीवनमुक्त, नंतर कुतुब म्हणजे सद्गुरू, आपण सगळे समजतो सद्गुरू जे आहे परफेक्ट मास्टर्स, आणि रसूल म्हणजे अवतार. हे सगळे शरीर सोडल्यानंतर ईश्वराच्या परब्रह्म अवस्था बी मध्ये निवृत्त होतात, निघून जातात. अत्यंत क्लिअर आहे. मेहर बाबांनी हे स्पष्ट केले आहे की अशीही सद्गुरूची अशरीर अवस्था सुफींनी हालात ए मोहम्मदी म्हणजे मोहम्मदाची अवस्था संदर्भित केली आहे, जी मुक्कामे मोहम्मदी पासून म्हणजे मोहम्मदाच्या पदापासून जेव्हा ते शरीरात असते. म्हणजे मुक्कामे मोहम्मदी जे आहे हे म्हणजे मोहम्मदाचं पद, आणि हालात ए मोहम्मदी जे म्हटलंय मोहम्मदाची अवस्था. तर मोहम्मदाची हालात ए मोहम्मदी जे आहे ते बरोबर केलं की शरीर सोडल्यानंतर. आणि मुक्काम मोहम्मदाचा पद म्हणजे मुक्कामे मोहम्मदी जेव्हा शरीरात असतं तेव्हा त्याला मोहम्मदाचं ऑफिस म्हटलेलं आहे. सॉरी, येस, ऑफिस ऑफ द मोहम्मद म्हणजे मुक्कामे मोहम्मदी. त्याच्यामध्ये ते मुक्कामे मोहम्मदी म्हणजे जेव्हा ते शरीरामध्ये असतात त्या स्टेजला मुक्कामे मोहम्मदी म्हणतात. जेव्हा ती शरीरात असते एक मिनिट मी परत रिपीट करतो. मेहर बाबांनी स्पष्ट केले आहे की अशी सद्गुरूची अशरीर अवस्था सुफींनी हालाते मोहम्मदी म्हणजे मोहम्मदाची अवस्था संदर्भित केली आहे, जी मुक्कामे मोहम्मदी पासून म्हणजे मोहम्मदाच्या पदापासून, मोहम्मदाचं पद मुक्कामे मध्ये जेव्हा ती शरीरात असते. मुक्कामे मोहम्मदी तेव्हाच म्हटलं जातं जेव्हा ते शरीरात असतात. भिन्न आहे. मुक्कामे हकीकत मोहम्मदी ईश्वराची भौतिक शरीरातील 10वी अवस्था होय. म्हणजे जेव्हा ईश्वर शरीरामध्ये असतो, भौतिक शरीरामध्ये, तेव्हा त्याला म्हणतात हकीकत मोहम्मदी. ही 10 आणि ही 10th स्टेज आहे, शरीरातील 10वी अवस्था होय. व मुक्कामे मोहम्मदी म्हणजे मोहम्मदाचे पद, ऑफिस, हे विज्ञान भूमिका, विज्ञानाचे पद असून ते मानचित्र सी मध्ये दाखवलं आहे. आणि जे ABC जे आपण बघितलेलं आहे मोठ्या चार्ट मध्ये, तर सी मध्ये जे आहे हे मुक्कामे मोहम्मदी म्हणजे मोहम्मदाचं पद म्हणजे त्याचं ऑफिस, ही त्याची विज्ञान भूमिका असून ती मानचित्रात सी मध्ये दाखवली आहे. ताई, यावर काही सांगायचं तुम्हाला? जय बाबा. हा, जय बाबा सर, छान सांगितलं. एकदा थोडस प्रॅक्टिकल ह्याने सांग, कारण हे थोडं अवघड आहे समजायला. पहिल्यांदा तर आपण हे बघू की ही अवस्था 8वी जी आहे संक्षेपाने बघूया की ही म्हणजे ब्रह्मीभूत किंवा मजहूब. इथे त्याला जे अंतिम उद्दिष्ट आहे जीवनाचं, ईश्वर साक्षात्कार प्राप्त करणं, हे साध्य झालेलं आहे. म्हणजे उद्दिष्ट साध्य झालेलं आहे, लक्ष्य प्राप्ती जिथे त्यांनी म्हटलेलं आहे. पण तो अनंत आनंद, ईश्वरी आनंदात डुंबत आहे. अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंदाचा तो स्वतः उपभोग घेतोय, वापर करतोय, पण इतरांसाठी उपयोग करत नाही. कारण त्याला स्वतःच्या शरीराची आणि ह्या मायेच्या जगताची जाणीव नाही, भान नाही. तो उपयोग केव्हा करू शकेल? जर त्याला ह्या दुसऱ्या दुनियेचं, जगताचं भान असेल तर करू शकेल. ते भानच नाही, तो आपल्या अनंत आनंदात मशगूल आहे. ही जी ब्रह्मीभूत किंवा मजहूब अवस्था आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ईश्वर साक्षात्कार तिथे प्राप्त त्याला झालाय, पण अजून तो पुढे सरकला नाही. यातनं तो पुढे सरकूही शकतो किंवा सरकणारही नाही, ऑल डिपेंड्स.
त्याच्या प्रारब्धात जे लिहिलंय त्याप्रमाणे पुढे होईल. तर ही जी अवस्था आहे ती म्हणजे ईश्वराची 8वी अवस्था आहे, की तिथे त्याला दिव्य चेतना जी आहे, आता त्याची चेतना संस्कारित नाही, मानवी चेतना नाही, ती मानवी त्याची पूर्ण प्रगल्भ चेतना झाली आणि ती चेतना आता दैवी चेतना झाली, पण ती अजून अमर्याद चेतना नाही झालेली. म्हणून बाबा सांगतात की गॉड रिअलायझेशन हे उद्दिष्ट जरी असलं तरी पूर्णत्व नाही. ह्याचं कारण हे आहे, आणि ह्या अवस्थेत इथे ईश्वर त्याचे जी त्रिगुणात्मक प्रकृती, 3 गुण अमर्याद, शक्ती, ज्ञान आणि आनंद, ही त्याची प्रकृती आहे. जसं आपण म्हणतो कफ वात पित्त प्रकृती, तशी ही ईश्वराची त्रिगुणात्मक प्रकृती, तिथे त्याचा तो पूर्ण आनंद घेतो, त्या आनंदात तो मशगूल आहे, त्याला दुनियेशी काही घेणं देणं नाही. ह्या ज्या अपरिमित पैलूंचा ईश्वराच्या त्रिगुणात्मक प्रकृतीचा तो आनंद घेतो. आणि इथे आणखीन एक महत्वाचं बाबांनी सांगितलं, अवस्था ए आणि बी. तर इथे तो अवस्था 8व्या अवस्थेत ईश्वराची अचेतन अपरिमित अवस्था ये, ईश्वराच्या अवस्था बी ची केवळ चेतना प्राप्त करते. म्हणजे तिथे तो सचेत आहे, आता अचेत नाही. ईश्वराची दुसरी अवस्थेतला उपप्रकार ए सारखा तो अचेतन नाही, अनकॉन्शियस नाही. त्याला माहित आहे मी ईश्वर आहे, पण तो फक्त ईश्वरत्वाबद्दल जागरूक आहे, सचेत आहे, दुनियेबद्दल नाही. म्हणून ही दुसऱ्या अवस्थेतली बी अवस्था ही ईश्वराची 8वी अवस्था आहे, असं आपल्याला इथे बाबांनी समजावून सांगितलेलं आहे. तो केवळ त्याच्या ईश्वराशी जे तादात्म्य झालं, मी म्हणजे ईश्वर, असा तो एकरूप झालाय आणि त्याचाच तो अनुभव इथे घेतो. ही त्याची दैवी चेतना आहे, हे आपल्याला इथे महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. अजून ती अमर्याद झालेली नाही, आणि ती अमर्याद होईल तेव्हा ती 10वी अवस्था प्राप्त होईल, येईल. पण एक आणखीन महत्वाचं इथे सांगितलंय की जसं एकदा चेतनेचा विकास झाला की रूपांची उत्क्रांती थांबते, तसं इथे तसा त्याचा प्रवास थांबलाय. म्हणून तिथे कुठेतरी एक होतं, हे सुरुवातीलाच होतं अत्यंत महत्वाचं, की जो उत्क्रांतीचा क्रम विकास आहे तो थांबलाय. स्वतःच्या स्वस्वरूपाला जाणण्यासाठी जो काही संघर्ष त्याने केला 7 भूमिकांमधून आध्यात्मिक पद, तोही प्रवास त्याचा पूर्ण झालाय. म्हणजे इथे आता पुन्हा उत्क्रांती नाही, दुसरं रूप नाही, पुनर्जन्म नाही, भूमिका नाही, साक्षात्कारही झालेला आहे. म्हणजे आत्म्यासाठी प्रवासाची ही अखेर आहे. तिथे उत्क्रांतीची अखेर आहे, प्रवासाची अखेर आहे, पुनर्जन्माच्या प्रक्रियेची अखेर आहे. सगळ्याचा शेवट झाला का? कारण लक्ष्य जे आहे, उद्दिष्ट, त्याची प्राप्ती झालेली आहे. आता दुसरं इथे जे अनेक गोष्टी, जी पद बाबांनी समजावून सांगितलेली आहे, की ही जी उच्चतम अवस्था आहे, ती विज्ञान, उच्चतम दिव्य अवस्था आहे, ती अहदियत अथवा विज्ञान आहे. सर्व साक्षात हे एक महत्वाचा असा नेहमी प्रश्न असतो की फलाना सद्गुरू किंवा अवतार त्याचा भौतिक देह सोडल्यानंतर कुठे जातात? तर ते आपण जे म्हणतो अनंतात विलीन होतात, म्हणजे ज्याला आपण ईश्वर म्हणतो, परमात्मा म्हणतो, परब्रह्म म्हणतो. ही जी बी अवस्था आहे त्याच्यामध्ये सगळे विलीन होतात. का? कारण त्यांना चेतना आहे, मी ईश्वर आहे. आता दुनियादारीचं त्यांचं जे कर्तव्य होतं ते पार पाडून झालेलं आहे. म्हणजे सी अवस्थेत राहण्याचं कारण नाही, तिथे ती दुनियेची चेतना ठेवायचं कारण नाही. कारण त्या अवताराचा तो अवतार काल, त्याचं कार्य संपलेलं आहे. आता 700-1400 वर्षांनी येईल तेव्हा तो सी अवस्थेत जाईल. तोपर्यंत तो आराम कुठे करणार? बी अवस्थेमध्ये करणार. सद्गुरू आराम कुठे करणार? बी अवस्थेत करणार. तिथे ते त्यांचं विश्रांती स्थान आहे असं आपण समजू शकतो थोडक्यामध्ये आपल्यासाठी, किंवा त्याचा आपण तसा अर्थ काढू शकतो की सद्गुरू असू दे, अवतार असू दे, मजहूब असू दे, 7व्या भूमिकेतलं कोणी असं फना अवस्थेतलं असू दे, फना फिला मधलं असू दे, बका असू दे, बकाबिला असू दे, हे सगळे बी मध्ये निवृत्त होतात. दुसऱ्या अवस्थेतली बी अवस्था म्हणजे परमात्मा अवस्था. पण तिथे ए अवस्था अचेतन आहे, ही अचेतन नाहीये.
त्यांनी ती चेतना, ते नॉलेज प्राप्त केलेलं आहे की मी ईश्वर आहे, त्याचा तो आनंद घेतो. आता बाबांनी हे सांगितलंय की सद्गुरूची अशरीर अवस्था. आता हे जे सांगितलंय महत्वाचं, हे थोडं अवघड आहे, ते आपण आपल्या भौतिक दुनियेतलं एक उदाहरणाद्वारे समजून घ्यायचा प्रयत्न करू. हालाते मुहम्मदी, मुकामे मुहम्मदी आणि हकीकत ये मुहम्मदी. सरांनी खूप छान सांगितलं. हकीकत म्हणजे इट इज अ फॅक्ट, तथ्य आहे, हे फॅक्ट आहे. भौतिक शरीरामध्ये म्हणजे 10th स्टेट ऑफ गॉड, मग तो सद्गुरू जे असू दे. म्हणजे काय की एखादा समजा प्राईम मिनिस्टर आहे, तर प्राईम मिनिस्टर त्याचं ऑफिस हे काय झालं, पद झालं. मग तिथे प्राईम मिनिस्टर कुठल्याही पक्षाचा असू दे, कुठलीही व्यक्ती असू दे, कायम प्राईम मिनिस्टर म्हणजे हे एक पद झालं, एक स्थान झालं. कुणी आला गेला ते तसंच राहणार. तिथे जो बसेल तो प्राईम मिनिस्टर. तसं मुकाम ए मुहम्मदी हे एक पद झालं, स्थान झालं, ऑफिस आहे. तिथे जो शरीरात असेल, भौतिक शरीरात असेल, ती किंवा त्या पदावर जो आहे, जो कुणी असेल त्या पदावर, ती त्याची अवस्था झाली. मग तो कुणी असू दे, प्राईम मिनिस्टर नेहरू असू दे, इंदिरा गांधी असू दे, लाल बहादूर शास्त्री असू दे, आता मोदी असू दे, जो कोणी असेल, ती काय झाली, त्याची हालत झाली, अवस्था आहे. ती अवस्था आहे त्या पदाची. आणि हकीकत की ते पद आहे, हे वास्तव आहे. त्या देशाला हे प्राईम मिनिस्टर पद आहे, ही हकीकत झाली, वास्तव आहे, जी परमनंट राहणार. म्हणजे हालात बदलू शकेल, बरोबर आहे कसं, हालात बदलू शकेल. मनुष्य त्या पदावरचा येईल आणि जाईल. इथे भौतिक दुनियेत समजा ह्याच्यामध्ये नाही. आता ह्याच्यातही सद्गुरू येतील आणि जातील, ते पद रिक्त राहणार नाही. त्या पदावर कधी उपासनी महाराज पण होते, हो की नाही. आताही कुणी सद्गुरू असेल, जो कोणी असेल, ती त्यावेळेसची हालत झाली. बाबांच्या काळात हालाते मुहम्मदी म्हणून कोण होते, 5 सद्गुरू होते, ही हालत होती. आणि हकीकत काय आहे की ते कायम राहणारच. त्याच्यामध्ये भौतिक हकीकत ए मुहम्मदी ही ईश्वराची भौतिक शरीरातील 10वी अवस्था होय. की जो कोणी आज मोदी प्रेम आहे, कृपया कोणी अर्थ काढू नका, मी कुठल्या पक्षाचं एक उदाहरण देत आहे, म्हणजे ती हकीकत आहे. मग जो कोणी त्या काळात, आताही कुणी 5 सद्गुरू असतील, ते झालं हकीकत, ही आजची हकीकत. आणि बाबांच्या काळात हालात काय होती, तर ते 5 सद्गुरू होते, ते हालात होते. ही अशारीरिक अवस्था आहे, हकीकत ही शारीरिक अवस्था आहे. करेक्ट ना सर? थोडं किचकट आहे, पाहिजे तर परत एकदा सर वाचतील. कुणाचा देशपांडे भाऊंचा हँड रेज होता, कुणाला काही प्रश्न विचारायचे का? सर घ्याल. जय बाबा. यायचं पुढे काही विचारायचंय का? रिपीट करायचंय. एक मिनिट, एक तेवढा पॅरेग्राफ थोडा मेहर बाबांनी हे स्पष्ट केले आहे म्हटलं ना. तुम्ही छान वाचता, थोडं त्याला परत एकदा हळूहळू वाचाल. देशपांडे भाऊंना काही विचारायचं, त्यांचा माईक ओपन अँड हँड रेज होता, एकदा ते बघून मग वाचाल आणि मग पुढे जाऊ आपण. जय बाबा. नाही काय झाला होता ते, मला फक्त त्या परमहंसाचा अर्थ सांगायचा होता. परम अहम कहा, जो मी आहे तोच. ते परमहंसाचा अर्थ आहे परम अहम कहा, जो मी अहम आहे, तो परम आहे, तोच मी आहे. म्हणजे परमेश्वर आणि मी एकच आहो, असा त्या परमहंसाचा शब्द आहे, अर्थ आहे. नाही, ते पुढच्या ह्याच्यात येईलच. ते आता जेव्हा आपण ईश्वराची 9वी अवस्था वाचू ना भाऊ, देशपांडे भाऊ, तेव्हा हे परमहंसवर बाबांनी फार छान भाष्य केलेलं आहे की जे साक्षात्कार झालेले आहेत त्यांना काही कर्तव्य नसतं. ते टाईप ऑफ ब्रह्मीभूतच आहे परमहंस सुद्धा. तेही त्यांनाही कुठलं कर्तव्य नसतं. ते जस्ट ते त्रिगुणात्मक प्रकृतीचा आनंद घेतात. तेही ईश्वर आहेत, पण ते दुनियेसाठी काही त्यांचं कर्तव्य नसतं आणि करत नाहीत त्यांचा उपयोग, असं बाबांनी पुढे म्हटलेलं आहे. पुढच्या पेजवर येईल असते.
सध्या सर त्याच्यामध्ये वाचतील. त्याची डेफिनेशन ऑलरेडी परमहंसाची बाबांनी दिलेली आहे. अ परफेक्ट वन who is sometime drowned in God, in which case it is called Majzub Salik, and sometimes also conscious of creation, in which case he is called Salik Majzub. म्हणजे परमहंसाचे दोन प्रकार आहेत, मज्जूब सालिक आणि सालिक मज्जूब. तर मग त्याला सालिक मज्जूब सालिक केव्हा म्हणतात आणि सालिक मज्जूब केव्हा म्हणायचं, तर हे बाबांनी दिलं आहे. अ परफेक्ट वन हु इज सम टाइम ड्राउन इन गॉड, in which case it is called Majzub Salik, and sometimes also conscious of creation, in which case he is called Salik Majzub. हे परमहंसाच्या बाबतीत दिलेलं आहे. ते आता पुढच्या पेज वर येईलच. Okay. त्याआधी एकदा आपण हे रिपीट करून मग आपण अवस्था 9 लगेच घेऊ सर. जय बाबा. थँक्यू. मेहर बाबांनी हे स्पष्ट केले आहे की अशी ही सद्गुरूची अशरीर अवस्था सुफींनी हालाते मुहम्मदाची अवस्था संदर्भित केली आहे, जी मुकामे मुहम्मदी पासून म्हणजे मुहम्मदाच्या पदापासून जेव्हा ती शरीरात असते भिन्न आहे. हकीकत ए मुहम्मदी ही ईश्वराची भौतिक शरीरातील 10वी अवस्था होय व मुक्कामे मुहम्मदी म्हणजे मोहम्मद पदाचे ऑफिस ही विज्ञान भूमिका असून म्हणजे विज्ञानाचे पद असून जी मानचित्रात सीने दर्शवली आहे. आपण पुढचं वाचूया. जर ईश्वर अवस्था 8वी प्रमाणे दिव्यत्वा निमग्न असलेला त्याच्या मन सूक्ष्म व स्थूल पैलूद्वारा पूर्ण मानवी प्राण्याचे दृश्य स्वरूप म्हणून ज्याला मज्जूब दिव्यत्व निमग्न म्हणतात, मन स्थूल सूक्ष्म व स्थूल भुवनांची सामान्य चेतना प्राप्त करतो व राखतो, तर तो नंतर अवस्था 9वीचा दिव्य संधिस्थानी ईश्वराच्या अवस्था 8वी अवस्था 10वीच्या मधोमध अनुभव घेतो. क्लिअर आहे? अच्छा, हेडिंग एकदा घ्याल. ईश्वर शरीरावस्था. ईश्वर शरीरावस्थेतील मुक्तात्मा ज्याला बाबांनी लिबरेटेड इन्कारनेट सोल असं म्हटलेलं आहे. आणि ही ईश्वराची 9वी अवस्था आहे, महत्वाची आहे आणि थोडी अवघड जाईल, पण आपण चेतनेची उत्क्रांतीमध्ये जे फनाफिला बकाबिला आणि तुरिया अवस्था, ती जी तुरिया अवस्था आहे, करेक्ट सर वाचतील मग आपण बघूया. बरोबर आहे. फनाफिला आणि बकाबिलाच्या मध्ये जी अवस्था येते ती तुरिया अवस्था, ज्याला डिव्हाइन जंक्शन पण बाबांनी म्हटलेलं आहे. जर ईश्वर अवस्था 8वी प्रमाणे दिव्यत्व निमग्न असलेला त्याच्या मनसूक्ष्म स्थूल पैलूद्वारा पूर्ण मानवी प्राण्यांचे दृश्य स्वरूप म्हणून ज्याला मज्जूब दिव्यत्व निमग्न म्हणतात, मन सूक्ष्म व स्थूल भुवनांची सामान्य चेतना प्राप्त करतो व राखतो, तर तो नंतर अवस्था 9वीचा दिव्य संधिस्थानी ईश्वराच्या अवस्था 8वी व अवस्था 10वीच्या मधोमध अनुभव घेतो. जर आत्मा मन सूक्ष्म व स्थूल शरीरांची व भुवनांची सामान्य चेतना प्राप्त करतो, तर तो बकाबिला अवस्थेच्या अनुभूतीसाठी फनाफिला अवस्था पार करीत मज्जूब अवस्था 8वीच्या बाहेर येतो. परंतु बकाबिला अवस्थेत प्रस्थापित होण्यापूर्वी तो सुफींना ज्ञात असलेल्या मुक्कामे फुर्सतच्या फनामा अल बकाच्या अवस्थेत प्रविष्ट होतो, ज्या अवस्थेला वेदांती तुरिया अवस्था म्हणतात. ही अवस्था 9वी होय, जी दिव्यत्वाचा फनाफिल्ला व बकाबिल्ला या अवस्थांच्या मध्ये दिव्य संधिस्थानी असते. काही सांगता येईल इलेक्ट्रोड करता? प्रोबेशन पिरियड आहे, प्रोबेशन पिरियड. ओके. ईश्वराची 9वी अवस्था म्हणजे काय, तर आपल्याला 8वी अवस्था जर कळली तर ही अवस्था कळायला सोपी जाईल. साध्या शब्दात 8व्या अवस्थेत तो मजहूब असतो. ईश्वर साक्षात्कार प्राप्त झाला
पण स्वतःच आणि दुनियेचं भान नाही, कारण त्याला स्थूल भुवन, सूक्ष्म भुवन आणि मनोभुवन या तिन्ही भुवनाची चेतना नाही. तिन्ही जगताची चेतना त्याला नाही, कॉन्शियसनेस नाही. कुठे? 8व्या अवस्थेत. म्हणून तो ब्रह्मीभूत आहे, मजहूब आहे. परंतु ह्या अवस्थेमध्ये जी 9वी अवस्था आहे तिच्यामध्ये, 9व्या अवस्थेमध्ये त्याला आता केवळ ईश्वर साक्षात्कार प्राप्त झाला असं नाही, तर त्याला आता तिन्ही जगताची चेतना सुद्धा प्राप्त झाली आहे. हे ऍडिशन आहे. तोच ईश्वर, तोच आत्मा. ईश्वर साक्षात्कार मिळाला. जय बाबा. सॉरी. होपफुली की आपण जिथे मागे सोडलं तिथपर्यंत रेकॉर्डिंग झालं असेल तर ठीक आहे. तर ईश्वराची 9वी अवस्था म्हणजे ईश्वर साक्षात्कारित आहे आणि त्याला तिन्ही जगतांचं स्थूल, सूक्ष्म आणि मनोभुवन तिन्हींचं कॉन्शियसनेस आहे, जाणीव आहे, भान आहे, चेतना आहे. तर तुमचा माईक थोडा वेळ बंद ठेवा. अजून कोणाचा तरी मोबाईल वाजतोय? सर आपला एक मिनिट. हा गांगडे सर, तुमचा आवाज रिपीट होत आहे. तुमचाच आवाज रिपीट होत आहे. हो, म्हणून एक मिनिट. मी बघते. 2च मिनिट द्या मला वेळ. काय प्रॉब्लेम आहे बघू दे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे पण नाही आता घरी. हा, एक मिनिट. मी सर तुम्हाला म्यूट करते जरा वेळ, गांगडे सरांना, मग कदाचित इको येणार नाही. अच्छा सर, तुमचा माईक चालू आहे गांगडे सर. थोडा वेळ माईक तुमचा. हा, थँक्यू. आता येतोय का आवाज माझाच परत? इको नाही येत आहे ना? ठीक आहे. इको नाही येत आहे. इको बंद झाला. व्हिडिओ चालू राहू देत सर, फक्त. हा हा. तर ही जी 9वी अवस्था आहे त्याच्यामध्ये मजहूब पेक्षा तो आता वेगळा आहे. तो मुक्त आत्मा आहे. त्याला बाबांनी म्हटलंय तो शरीरात आहे पण मुक्तात्मा आहे आणि ज्याला दिव्य संधिस्थान म्हटलंय. आता आपण हे बघितलं 7व्या भूमिकेमध्ये 2 उपप्रकार आहे, 2 भाग आहे 7व्या भूमिकेचे. पहिला भाग आहे फना, म्हणजे तिथे फक्त पोकळी आहे, आणि दुसरा भाग आहे फनाफिला. त्या पोकळी अवस्थेमध्ये त्याला मी ईश्वर आहे ही जाणीवही नाही. तो ईश्वर झालाय, ईश्वर साक्षात्कार झालाय, पण अजून तो अनुभूती यायची आहे. मग जेव्हा मी ईश्वर आहे ही जाणीव ती पोकळी भरून काढते, म्हणजे फनाचा तो फनाफिला होतो. ही अवस्था झाली. आता फनाफिला हे उद्दिष्ट जरी असलं तरी पूर्णत्व नाही. मग फनाफिला नंतर त्याला जे इतर सृष्टीचं आणि स्वतःचं भान आणायचं, त्याच्यामध्ये पुढची अवस्था जी आहे की तिथे फनाफिला आणि बकाबिला. बकाबिला म्हणजे सद्गुरु अवस्था. आपण थोडक्यात साध्या शब्दात समजून घेऊ समजण्यासाठी. तर बका आणि बकाबिलाच्या मध्ये जी अवस्था आहे, फनाफिला आणि बकाबिलाच्या मधली, तिला बका म्हणू शकतो, तुरिया अवस्था म्हणू शकतो, दिव्य संधिस्थान म्हणू शकतो. की या ठिकाणी बाबांनी पुढच्या पॅरेग्राफ सांगितलेलंच आहे की तिथे तो ही बकाबिला अवस्था प्राप्त करण्यासाठी, सद्गुरूची अवस्था प्राप्त करण्यासाठी, त्या अनुभवासाठी, अनुभूतीसाठी, साक्षात्कारासाठी त्याला फनाफिला ही जी अवस्था आहे ती पार करत तो मजहूब अवस्थेच्या बाहेर येतो. म्हणजे ईश्वर 8व्या अवस्थेतून बाहेर आला आणि 10व्या अवस्थेत प्रवेश करणार. त्या दोन्हीच्या मधली जी अवस्था ती म्हणजे अवस्था 9. थोडक्यात समजून सांगायचं म्हणजे 8वी इयत्ता आणि 10वी इयत्ता याच्या मधली ही 9वी इयत्ता असं समजू शकतो की हे संधिस्थान आहे. उद्दिष्ट प्राप्त केलं पण पूर्णत्व प्राप्त करण्याच्या मधली ही अवस्था आहे, ज्याला संधिस्थान म्हटलेलं आहे, तुरिया अवस्था म्हटलेली आहे. तिथे त्याला सगळ्या तिन्ही जगताचं भान आलेलं आहे. तरीही पूर्णत्व प्राप्त करायला वेळ आहे. ते केव्हा?
की ह्या मायेच्या दुनियेतली सगळी रहस्य त्याला माहिती होतील, दैवी रहस्य माहिती होतील आणि संपूर्ण भान आल्यावर त्याला काही जबाबदारी सोपवली आहे, ती जबाबदारी पार तो पाडेल, इतरांसाठी आपल्या त्रिगुणात्मक प्रकृतीचा उपयोग करेल, ही 10वी अवस्था. ती अवस्था प्राप्त करण्यापूर्वीची ही अवस्था म्हणजे 9वी अवस्था आहे, की जिथे 10व्या अवस्थेत तो प्रस्थापित होण्यापूर्वी आता तो ईश्वरामध्ये त्याने स्वतःला फक्त स्थापित केलंय. ईश्वराचं जीवन तो जगतोय, ईश्वराच्या स्थितीत त्यांनी स्वतःला स्थापित केलेलं आहे, प्रस्थापित झालेला आहे तिथे. पण बकाबिलामध्ये स्वतःला पूर्णत्वामध्ये स्थापना त्याची व्हायची आहे आणि ती स्थापना होण्यापूर्वीची अवस्था म्हणजे ईश्वर मुक्तात्मा किंवा शरीरावस्थेतला किंवा संधिस्थान, दिव्य संधिस्थान किंवा तुरीय अवस्था. म्हणून त्याला म्हटलेलं आहे, बाबा म्हणतात बकाबिलाच्या अवस्थेत प्रस्थापित होण्यापूर्वी सुफींना ज्ञात असलेल्या मुकाम ये फुर्तत किंवा फना मा अल बकाच्या अवस्थेत प्रविष्ट होईल, ज्याला बका म्हटलेलं आहे. जसं फना आधी होतं मग फना फिला होतं, बरोबर ना 7व्या भूमिकेत. तसंच आता फना फिलानंतर आधी बका येतं आणि मग बकाबिला येतं. बका म्हणजेच दिव्य संधिस्थान, तुर्यावस्था किंवा ईश्वराची 9वी अवस्था आणि बकाबिला म्हणजे ईश्वराची 10वी अवस्था किंवा सद्गुरू अवस्था. आता ह्याच्यात फरक काय आहे? 8व्या अवस्थेमध्ये त्याला दुनियेचं भान नव्हतं, चेतना नव्हती. पण 9व्या अवस्थेमध्ये त्याला तिन्ही जगतांचं भान आहे. आपण आहे, आपल्याला फक्त स्थूल जगताचं भान आहे, आपल्याला सूक्ष्म जगत माहित नाही, कळत नाही, सूक्ष्म देहाचं भान नाही, मनोजगताचं पण नाही. पण हा असा शरीरात असलेला आत्मा आहे, मनुष्य आहे, की ज्याला ईश्वर साक्षात्कार झालेला आहे. त्याला कळतंय मी ईश्वर आहे आणि त्याला तिन्ही जगत दिसतात, तिन्ही जगताचं भान आहे, संवेदना आहे, कॉन्शियसनेस आहे. स्थूल जगतात प्रत्येक जीव, मुंगी, माणूस काय करतो ते कळतंय. सूक्ष्म जगतामध्ये म्हणजे भूमिकांमध्ये कोण कोण कुठे कुठे प्रवास करतोय तेही त्याला दिसतंय. आणि मनोजगतातले पीर किंवा वली यांची काय हालत आहे हेही त्याला कळतंय. ह्या तिन्ही जगताचं जेव्हा त्याला भान असेल, ज्ञान असेल, जाणीव असेल, तेव्हाच त्या जगतातल्या प्रत्येकासाठी तो कार्य करू शकतो, तेव्हाच त्या जगतातल्या प्रत्येकाची तो मदत करू शकतो. जर तिन्ही जगताचं त्याला भान नाही आलं तर त्यांच्यासाठी तो कार्य कसा करणार? म्हणून 10वीचा पेपर पास करायचा तर पहिलं 9वीत जे काही आहे त्यात शिकवलेलं ते समजून घ्यावं लागेल. 10वी अवस्था म्हणजे बकाबिला अवस्था म्हणजे सद्गुरू अवस्था. तिथे जर त्याला सगळ्यांच्या उपयोगाला यायचंय, सगळ्यांच्या उपयोगासाठी आपल्या जवळच्या अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंदाचा जर त्याला सगळ्या जगतासाठी वापर करायचाय, उपयोग करायचाय, तर संपूर्ण जगत, मग ते स्थूल सूक्ष्म मनोत, त्या सगळ्यांबद्दलचं त्याला ज्ञान, भान, जाणीव असणं जरुरी आहे. आणि ती जाणीव त्याला या अवस्थेत मिळते, 9व्या अवस्थेमध्ये मिळते. ही बरोबर 8वी व 9वी 10वीच्या मधोमध हा अनुभव आहे आणि ही 9वी अवस्था आहे. 3रा पॅरेग्राफ वाचून व्हायचा आहे ना सर या अवस्थेच्या ठिकाणी? हा, तू प्लीज कंटिन्यू सर. होप की हे क्लिअर आहे. सॉरी, हा जर नसेल तर हँड रेज करू शकता, प्रश्न विचारू शकता. आज तर सर मदतीला आहे. जय बाबा. वाचू पुढे? प्लीज प्लीज कंटिन्यू करू? हो सर, हो प्लीज. या अवस्थेच्या ठिकाणी मानवी देहात असलेले ईश्वर साक्षात्कार आत्मे एकतर परमहंस ब्रॅकेटमध्ये मज्जूब सालिक किंवा सालिक मज्जूब असतात, किंवा जीवनमुक्त ज्याला आझाद ए मुतलक म्हटलेलं आहे असतात. उभयता परिमित ज्ञान, शक्ती व आनंदाचा उपभोग घेतात.
व मी ईश्वर आहे याविषयी सचेत असतात. ते मज्जूब एक कामीलपेक्षा भिन्न असतात. तथापि त्या अवस्थेत तिन्ही शरीरांविषयी व भुवनांविषयी मन सूक्ष्म स्थूल सचेत होऊ शकतात. जोपर्यंत मज्जूब अवस्था ही अशी एक अवस्था आहे की ती कधी दिव्यत्व निमग्न असण्याची व कधी जो सामान्य चेतना प्राप्त करीत सुलूकचा अनुभव घेतो त्याची असते. काही सांगता पुढे क्लिअर करता थोडं. अच्छा, करू का? ओके, ठीक आहे. तर बाबा सांगतात हा जो मजूब अवस्थेमध्ये आहे तो कधी कधी दिव्यत्वात निमग्न असतो, म्हणजे ईश्वरी अवस्थेमध्ये गुंग असतो, आणि कधी तो सामान्य चेतना प्राप्त, म्हणजे काय होतं, आत येणं. आपण जसं खोलीच्या बाहेर जातो, आत येतो, खोलीत आत बाहेर करतो, घरात आत बाहेर करतो, हे की नाही, एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जाण्यासारखं एक उदाहरण दाखल समजावं म्हणून. तसं मजहूब म्हणजे काय आहे की ईश्वरच आहे, ईश्वर साक्षात्कार प्राप्त व्यक्ती आहे, पण त्याला स्वतःची आणि भौतिकतेची चेतना नाही. पण तो काय होतो इथे बाबा सांगतात की कधी त्याची चेतना प्राप्त होते, येते, आणि कधी जाते, म्हणजे चेतना त्याची येते जाते, अशी ती अवस्था आहे की कधी तो सामान्य चेतना प्राप्त करून सुलुकियतचा अनुभव घेतो. कारण सामान्य चेतना जरी त्याची प्राप्त झाली तर तो परफेक्शन आहे, ईश्वर साक्षात्कारिक तो आहेच आहे, पण आत्ता मजूब अवस्थेमध्ये त्याला बाकी दुनियेचं स्वतःचं भान नाही. पण जेव्हा ते भान त्याचं येतं तेव्हा तो सुलुकियत आहे, फनाफिला अवस्था आहे त्याची, फनाफिलाच्या पुढची बका अवस्था आहे. ही बका अवस्था त्याची येते आणि जाते. कधी तो मजहूब असतो, कधी तो बका असतो, किंवा सुलुकियतची अवस्थेचा अनुभव घेतो. बाबा सांगतात या अवस्थेची मानवी देहात असलेले ईश्वर, ह्या 9व्या अवस्था जी आहे ईश्वराची, की जिथे तिन्ही जगताचं भान आहे, अशा व्यक्ती, कारण ते अजून मानवी शरीरात आहेत, म्हणून असे मानवी देहात असलेले आत्मे, ज्यांना ईश्वर साक्षात्कार प्राप्त झालाय, गॉड रिअलाइज आहे, असे आत्मे आयदर ते एक तर परमहंस असतात किंवा जीवनमुक्त असतात. आता मुक्ती चातुष्य नावाचं प्रकरण आपण ह्या पुस्तकात आधी बघितलंय, आणि तिथे हे मुक्तीचे प्रकार सगळे छान बाबांनी समजावून सांगितलेत व्यवस्थितरित्या, सविस्तरपणे, की मुक्तीचे 4 प्रकार कोणते आहेत. सामान्य मुक्ती, जीवनमुक्त. आता जीवनमुक्त आणि ब्रह्मीभूत जे आहेत, ब्रह्मीभूत म्हणजे काय, ते मजहूब आहे. तर पण याच्यामध्ये ब्रह्मीभूत येत नाही. ही अवस्था ब्रह्मीभूतच्या पुढची अवस्था आहे की जिथे त्याला तिन्ही जगताचं ज्ञान झालेलं आहे. ते काय असतात, जसं आता देशपांडे भाऊ म्हणाले तसं, आयदर ते परमहंस असतात, म्हणजेच त्याला परमहंस हा आपला वेदांती भाषेतला शब्द झाला, त्याला सुफिझम म्हणतात. सुफिझम मध्ये म्हणतात मजूब सलीक किंवा सलीक मजूब असे असतात. मजूब सलीक किंवा सलीक मजूब या पुन्हा परमहंसाच्या पुढच्या 2 उपप्रकार झाले. आता मजूब सलीक म्हणजे काय की तो जर मजूबियत अवस्थेत जास्त असेल, म्हणजे काय की त्याला स्वतःचं आणि सृष्टीचं भान नाही आणि अनंत ईश्वरी आनंदात डुंबत असेल, अशी अवस्थेत तो जेव्हा जास्त असेल, 70% सपोज, त्या अवस्थेत तो जास्त असेल तर तो मजूब सलीक झाला. पण त्याला तिन्ही जगताचं भान आलेलं आहे, पण तो मजूब अवस्थेत जास्त असेल तर तो मजूब सलीक झाला. हे परमहंसाचं एक उपप्रकार. पण त्याला सृष्टीचं भान जास्त असेल आणि बेभान अवस्था किंवा स्वतःचे भान नाही अशी अवस्था कमी असेल, मान लो सपोज 70% त्याला सृष्टीचं भान आहे, ईश्वर साक्षात्कारिक आहेच पण सृष्टीचं भान आहे, अशा अवस्थेत तर जो तो जास्त काळ राहत असेल
तर म्हणजेच त्याची सलीक अवस्था जास्त आहे. जेव्हा सलीक अवस्थेत तो जास्त असेल, मझूब अवस्थेत कमी असेल, तेव्हा तो सलीक मझूब होईल. जेव्हा सलीक अवस्थेत जास्त असेल तेव्हा तो सलीक मझूब होईल. ही अवस्था कोण? परमहंसाची आहे. परमहंस कोण? ईश्वर साक्षात्कारिक व्यक्ती, ज्याला तिन्ही जगताचं भान आहे, पण तो येतो जातो, त्याचं भान येतं जातं. तेव्हा 9व्या अवस्थेतला व्यक्ती जो आहे, 9व्या अवस्थेतला साधक म्हणूच नाही शकत, साधना पूर्ण झाली, तो ईश्वर झालेला आहे. तर 9व्या अवस्थेतला आयदर परमहंस असेल किंवा जीवनमुक्त असेल. लिबरेशन तर आहेच, मुक्ती दोघांनाही मिळणार आहे, मिळालेली आहे. आझाद ए मुतलक, जीवनमुक्त म्हणजे पुन्हा जन्म मरणाचा फेरा ह्याला पण नाहीये. आयदर तो परमहंस असेल, कोण? 9व्या अवस्थेतील व्यक्ती, किंवा जीवनमुक्त असेल. उभयता म्हणजे ह्या दोन्ही मध्ये अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंदाचा ते स्वतः आनंद घेतातच, म्हणजेच उपभोग घेतातच. आणि मी ईश्वर आहे याविषयी पण ते सचेत असतात, कॉन्शियस असतात, त्यांना ती जाणीव असते, भान असतं, ज्ञान असतं, माहीत असतं की मी ईश्वर आहे, त्याचा ते आनंद घेतातच. ते मझूब ए कामिल म्हणजेच मझूब किंवा ब्रह्मीभूत म्हणजेच 8व्या अवस्थेपेक्षा वेगळे आहे. वेगळे का आहे? कारण त्यांना तिन्ही जगताचं भान आहे, जे 8व्या अवस्थेत मझूबे कामिलला नसतं. म्हणून ते मझूबे कामिल पेक्षा वेगळे आहे. कोण वेगळे आहे? परमहंस आणि जीवनमुक्त. असं जरी असलं तरी या अवस्थेत सुद्धा तिन्ही शरीर, आपले हे शरीर जे आहे ते 3 शरीराचं बनलेलं आहे, स्थूल, सूक्ष्म, मनो. या तिन्ही शरीरांविषयी आणि तिन्ही जे जगत आहे, भुवन आहे, स्थूल, सूक्ष्म आणि मनोभुवन, त्या तिन्ही विषयी ते सचेत होतातच. हा फरक आहे. मझूब तिन्ही शरीरांविषयी सचेत नसतात, कॉन्शियसनेस नसतो. स्थूल भुवन, सूक्ष्म भुवन आणि मनोभुवनाची चेतना किंवा कॉन्शियसनेस मझूबला नसतो. पण 9व्या अवस्थेतला जो ईश्वर आहे किंवा मानवी शरीरातील मुक्तात्मा आहे, जो जीवनमुक्त आहे किंवा परमहंस आहे, त्याला स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, मनोशरीर यांची जाणीव आहे, भान आहे, चेतना आहे, कॉन्शियसनेस आहे. त्याचबरोबर स्थूल शरीर, स्थूल जगत, सूक्ष्म जगत आणि मनोजगताचंही त्यांना भान आहे. परंतु त्याविषयी ते सचेत होतात आणि होतातच, त्याची चेतना त्यांना आहे. बाबा सांगतात मझूब अवस्था एक अशी अवस्था आहे, ती कधी कधी ते दिव्यत्वात निमग्न होतात, म्हणजे ईश्वरी अवस्थेत असतात. आता इथे पुन्हा बाबांनी मझूब अवस्थेबद्दल सांगितले आहे आणि त्याच्याबद्दलचा आपण अनुभव आधीच वाचलेला आहे. त्याचा सचेत अनुभव कधी मी माझ्या, हे महत्वाचं आहे. हे वाचून झालंय का व्हायचंय सर? नाही, हे वाचायचं आहे. अच्छा. त्याचा सचेत अनुभव कधी मी माझ्या स्वतःचा ईश्वर आहे चा असतो व कधी मी माझ्या स्वतःचा प्राणी आहे चा असतो. जीवनमुक्ताची अवस्था ही त्या एकाची असते की जो सामान्यपणे सुलूकचा अनुभव घेतो, म्हणजेच त्या एकाची की जो बका बिल्लाच्या अवस्थेत कायमचा प्रस्थापित झाला आहे. परमहंस व जीवनमुक्त हे दोघेही कुतुबपेक्षा भिन्न आहेत या संदर्भात की ते अपरिमित ज्ञान, शक्ती व आनंदाचा उपयोग करू शकत नाहीत, जरी त्यांचा तो निरंतर अनुभव घेतात. जीवनमुक्ताबद्दल सुद्धा बाबांनी हेच म्हटलं, कारण जे आपण मागच्या मुक्तीच्या बाबतीत पाहिलं होतं, ऑर्डिनरी मुक्ती, विदेह मुक्ती, त्यानंतर जीवनमुक्त आणि परममुक्ती. तर या जीवनमुक्ताबद्दल सांगितलं का हु इज कॉन्शियस ऑफ गॉड एज वेल एज कॉन्शियस ऑफ क्रिएशन, पण डझंट हॅव अ ड्युटी टुवर्ड्स क्रिएशन, असं बाबांनी म्हटलं होतं या जीवनमुक्ताच्या बाबतीत. आणि परममुक्त तर म्हणजे सगळे सद्गुरू जे आहेत ते परममुक्तीमध्ये येतात. आणि
बाकी ऑर्डिनरी मुक्ती म्हणजे निर्वाणाची आहेच, आणि आपण मागच्या वेळेस क्लिअरच केलं होतं. आणि विधेयक मुक्ती म्हणजे जो मजहुबे कामिल असतो. परफेक्टली सेड. तर हेच बाबांनी आता हे जे इथे शब्द एक वापरला की कधी मी स्वतःचा ईश्वर आहे म्हणून त्याला जाणीव असते, आणि कधी मी माझ्या स्वतःचा प्राणी आहे अशी जाणीव असते. म्हणजेच कधी त्याची चेतना फक्त ईश्वरत्वाची असते आणि भौतिकतेची नसते. जे आपण मागाशी उदाहरण घेतलं, खोलीत येणं जाणं त्याचं चालू असतं. ही जी मजोबाची चेतना आहे ती कधी त्याची ईश्वरत्वाची असते, कधी भौतिकतेची चेतना असते, दुसऱ्या साध्या शब्दात सांगायचं. आणि जीवनमुक्ताची अवस्था, आता जीवनमुक्त आणि परमहंस तर यांच्यामध्ये काय फरक आहे? जीवनमुक्त आणि परमहंस हे दोघं एक, आणि सद्गुरू म्हणजेच बकाबिला अवस्था. आता जीवनमुक्त आणि परमहंस हे म्हणजे बका अवस्था, तुर्या अवस्था, दिव्य संधिस्थान किंवा ईश्वराची 9वी अवस्था. दुसऱ्या भाषेत ईश्वराची 9वी अवस्था आणि ईश्वराच्या 10व्या अवस्थेत काय फरक आहे, किंवा बका आणि सद्गुरू अवस्थेत काय फरक आहे, किंवा परमहंस आणि जीवनमुक्त हे एक आणि सद्गुरू यांच्यात काय फरक आहे? कारण आता जर तुम्ही म्हणाल की तुम्ही म्हणताय की जीवनमुक्त आणि परमहंस हे ईश्वर साक्षात्कारिक आहेत, ते ईश्वर आहेत, त्यांना तिन्ही जगताचं भान आहे. मग त्यांच्यात आणि सद्गुरूत फरक काय? फरक हा आहे की त्यांना अजून कुठलं कर्तव्य ह्या सृष्टीसाठी ड्युटी दिलेली नाही, आणि सद्गुरूला ती ड्युटी आहे. बका अवस्था अशी आहे की अजून ते बका बिलाहापर्यंत पोहोचलेले नाही, ते पद अजून त्यांना प्राप्त झालेलं नाही, ते जे ऑफिस आहे ते अजून त्यांना मुकामे मुहम्मदी त्यांना अजून मिळालेलं नाही. त्यांची ती पात्रता आहे, लायकी आहे, पण त्यांना अजून ती पद मिळालेलं नाही. ते म्हणजे जीवन मुक्त आणि परमहंस. अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंदाचा ते आनंद घेतात स्वतःसाठी, किंवा ते स्वतः आनंद घेतात, त्याचा उपभोग घेतात, पण त्याचा उपयोग अजून सृष्टीसाठी इतरासाठी ते करत नाहीत, कारण तसं काम त्यांना दिलेलं नाही. जरी त्यांना चेतना आहे, मजहुबही करत नाही, पण मजहुबना चेतना नसते, भान नसतं म्हणून करू शकत नाही. आता इथे तिन्ही जगताचं त्यांना भान आहे, कुठे गरज आहे कुणाला हे त्यांना कळतं, पण तो अधिकार आणि ते कर्तव्य अजून त्यांना दिलेलं नाही. आणि हाच फरक आहे हालते मुहम्मदी आणि मुकामे मुहम्मदी. त्यांची हालत आहे पण त्यांना अजून ते पद दिलेलं नाही. म्हणून हा महत्वाचा फरक ईश्वराची 9वी अवस्था आणि 10वी अवस्थामध्ये आहे की त्यांना अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद उपभोग घेतात, पण इतरांसाठी उपयोग करत नाही. हाच मुख्य फरक त्यांच्यातला आणि सद्गुरू मधला आहे. आता एकच छोटा पॅरेग्राफ राहिलाय, सर तो वाचतील, स्पष्ट करतील, कारण वेळ होत आली. आज आपण अरुण पळसकर सरांना किंवा इतर कोणी तुमच्या ओळखीचं जॉईन झालंय का मी बघते, त्यांना प्रार्थना देऊया. तोपर्यंत तुम्ही हे वाचाल सर. पुढे जय बाबा. मला वाटते हे त्यांचा सचेत अनुभव कधी मी माझ्या स्वतःचा ईश्वर आहे चा असतो व कधी मी माझ्या स्वतःचा प्राणी आहेचा असतो. जीवनमुक्ताची अवस्था ही त्या एकाची असते की जो सामान्यपणे सुलूकचा अनुभव घेतो, म्हणजेच त्या एकाची की जो बका बिल्लाच्या अवस्थेत कायमचा प्रस्थापित झाला आहे. परमहंस व जीवनमुक्त हे दोघेही कुतुबपेक्षा भिन्न आहेत या संदर्भात की ते अपरिमित ज्ञान, शक्ती व आनंदाचा उपयोग करू शकत नाहीत, जरी त्यांचा तो निरंतर अनुभव घेतात. परमहंस किंवा जीवनमुक्तापासून जगाला प्रत्यक्ष आध्यात्मिक फायदा मिळत नाही, तथापि जीवनमुक्त त्याच्या जीवनाअखेर एकाला स्वतः सारखा पूर्ण करू शकतोच, जरी तिन्ही भुवनात त्याला कार्य ड्युटी नसते. तो बका बिल्ला अवस्थेचा आनंद घेतो. मला वाटते ही 9वी अवस्था पूर्ण झाली. जय मेहर. हा, थँक्यू सर.
तुम्ही अच्छा आज अरुण पळसकर सरांना प्रार्थना देऊया आणि मेहरा रामढोकर आरती म्हणेल. आणि आता त्यापूर्वी 2 मिनिटांमध्ये सरांनी वाचलेलं की हा एक महत्वाचा मुद्दा इथे त्यांनी सांगितलेला आहे की परमहंस आणि जीवनमुक्तांपासून प्रत्यक्ष जगाला फायदा काही मिळत नाही. त्यांनी त्यांचं उद्दिष्ट पण प्राप्त केलं आणि पूर्णत्व पण मिळवलेलं आहे. बकाबिला हे पूर्णत्व आहे, पण पूर्णत्वाच्या दिशेनं ते गेले, म्हणजे बका अवस्थेत आहे, पण सृष्टीला त्यांचा उपयोग नाही. पण जीवनमुक्त जे आहेत ते त्यांच्या स्वतःच्या जीवनाच्या अखेर, म्हणजे स्वतःचा भौतिक देह सोडण्याआधी, म्हणजे स्वतःच्या मृत्यूपूर्वी कोणातरी एकाला आपल्यासारखा म्हणजे बका करू शकतात. ही मोठी गोष्ट आहे. जरी त्याला तिन्ही भुवनाचं कार्य नसलं तरी तो बकाबिलाचा अवस्थेचा अनुभव घेतो, म्हणजे पूर्णत्वाचा अनुभव जीवनमुक्त घेतो. परमहंसाबद्दल बाबांनी खाली एक लाईन लिहिली होती, विसरलो वाचायला. तरीही जो कोणी त्याच्या संपर्कात येतो आपोआपच त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा होतो, अशी एक नोट आहे खाली. बरोबर. जीवनमुक्त पासून किंवा परमहंसापासून प्रत्यक्ष फायदा जगाला नसला तरी त्यांच्या संपर्कात येणाऱ्याला त्यांच्या ज्या अमर्याद शक्ती त्यांच्या आसपास असतात त्यांच्यापासून जो कोणी त्यांची निस्वार्थ भावनेने सेवा करेल किंवा ज्यांची त्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना त्याचा फायदा मिळतो. स्वतः ते काही कार्य करत नाही, पण परमहंस आणि जीवनमुक्त ह्यापैकी जीवनमुक्त मात्र कुणातरी एकाला स्वतः इतका पदाला घेऊन जाऊ शकतो. ही मोठी गोष्ट आहे. ही ईश्वराची 9वी अवस्था आहे. आपण इथे आता थांबायला हवा. आज इथे थांबूया आणि थँक्यू सो मच गांगडे सर. जय बाबा. माझे दात काढलेत त्यामुळे थोडासा त्रास आहे. अगदी थोडीफार मदत झाली. खरं तर तुम्हीच व्यवस्थित सांगितलं. नाही बाबा आहेत सांगणारे. तुमच्यातही बाबा आहे, माझ्यातही, तुमच्याही द्वारे तेच बोलतात, माझ्याही द्वारे बाबा आहेत. आपण कोणीच नाही. जय बाबा. थँक्यू बाबा. थँक्यू ऑल. पळसकर सर. जय बाबा. जय मेहर. थँक्यू सर. व्हिडिओ चालू करत असाल तर करा आणि लगेच सुरू करा प्रार्थना. जय बाबा. ओके. जय बाबा. आणि नंतर मेहर बाबा जय. अवतार मेहर बाबा जय. अवतार मेहर बाबा जय. प्रियतम मेहर प्रभू. हे देवादी देवा, सर्वांचे पालन करणारा, रक्षण करणारा, तू अनादिवर, तू अद्वैत, अद्वितीय, तुझा ध्यान जाऊ शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस, तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व विनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कुणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशील. तू सर्व ठिकाणी आहे, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस. सर्व भूमिकावर आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवनापलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. तू वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून सर्वश्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस.
तू परमदेव सोन परात्पर परमात्मा, तू परब्रह्म अल्लाह इलाही यजदान अबुल मौज व प्रियतम ईश्वर, तुझे नाव यज अर्थात एकमेव तू जनीय आहे. हे असीम दयासागर आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप. सत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप. विशेषतः दुसऱ्याची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्याला दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप. आमच्यावर अपार दया आहे. आम्ही केलेल्या या आम्हाला क्षमा करा. तसेच तुमच्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याही बद्दल आम्हाला क्षमा करा. हीच आमची तुम्हाला नम्र प्रार्थना. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना उत्साह येतो. अधिक, आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्यात इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे आणि प्रियतम बाबांचा दाम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावे यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा, अवतार मेहेर बाबा, प्रियतम मेहेर. अवतार मेहर बाबा की जय. मेहर बाबा श्री गुरुराव तव चरणा वंदनी, पावना तव चरणा वंदनी, प्रीतीची फुलवा लावली ओवाळू आरती. अहं भाव कर्पूर जाऊनी अर्पे मन पुष्पा, राजसा अर्पे मन पुष्पा. ओवाळू प्रीतीने माझ्या श्री सद्गुरु राणा, प्रेम सागरा ज्ञानदीप तव तेज शांत पसरवी, अंतरी तेज शांत पसरवी. हृदय उजळल्या पंचही प्राणांच्या ज्योती, प्रशांत सुंदर मूर्ती तुझी मज आनंदे डोलावी. प्रियतमा आनंदे डोलावी. पुण्यदर्शने तुझ्या उसळते हर्षोर्मी हृदय, स्वीकारे सप्रेमे मजला तुझसी विनती. सद्गुरु तुझसी विनती.
मम अज्ञानादूर करोनि सस्वरूपे मेहेर बाबा श्री गुरुराया तव चरणावंदुनि पावना तव चरणावंदुनि प्रीतीची फुलमातलावनी ओवाळू आरती अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय प्रियतम मेहर प्रभु की जय मौनेश्वर मेहर भगवान की जय अवतार मेहर बाबा की जय. खूप छान. जय बाबा. माझे फार आवडीचे आरती, फार सुंदर आरती आहे ही. त्याच्यात सगळा अध्यात्माचं सार त्यांनी 4 कडव्यात मध्ये लाईन मध्ये टाकले की माझ्या अहमभावाची अहंकाराची मी अहमभाव कर्पूर जाळून अहमभावाचा कापूर करून तुझी आरती करते. मन वाहिलं, मनाचं पुष्प वाहिलं म्हणजे मनोनाश आला. स्वीकारी स्वप्रेमे मजला तुझसी ही विनती. मम अज्ञान दूर करोनी सस्वरूपी घे. माझं अज्ञान दूर करून तू तुझ्या स्वस्वरूपात मला सामावून घे म्हणजे ईश्वर साक्षात्कार. म्हणजे इतकं सगळं सुंदर आरती आहे ना. आम्ही हीच म्हणतो लहानपणापासून. बाबांसमोर खूप ही गायली जायची, सतत हीच गायली जायची. आणि अगदी लढिवाळपणे त्यांनी म्हटलेले श्री सद्गुरु राया म्हणजे अवतारच आमचा हा सद्गुरू आहे, तोच आमचा गुरु आहे. आम्हाला वेगळा गुरु करायची गरज नाही, हे अगदी स्पष्ट आहे. बाबांसमोर म्हटली गेलेली आरती आहे सी.डी. देशमुखांनी. आम्ही नेहमी हीच गातो. थँक्यू. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू गांगडे सर. थँक्यू ऑल. थँक्यू बाबा. जय 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 बाबा ताई. जय बाबा. जय मेहर बाबा. जय बाबा काकू. जय बाबा जय जय बाबा. बाबा. जय बाबा. जय बाबा जय बाबा सगळ्यांना जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय मेहर बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. हा जय बाबा. जय मेहर बाबा. रिअल जय बाबा. जय बाबा. जय बाबा. चौधरी नाही दिसल्यात. आणले का चौधरी आज आपण दिसल्या. सुमनताई नाही आहेत. बरोबर विचारूया, कोणीतरी चौकशी कराल त्यांची. जय बाबा.